पाल्यासाठी मराठी शाळेची निवड केली आहे आणि ते आपल्या पाल्यासोबत इथे आलेले आहेत. दुसऱ्या भागामध्ये पालकांनी मराठी शाळेची निवड केली, परंतु त्याआधी त्यांचे पाल्य इंग्रजी माध्यमात शिकत होते आणि त्यानंतर इंग्रजी माध्यमातून हे पालक मराठी माध्यमाकडे आलेले आहेत. तर पहिल्या भागाचे जे वक्ते आहेत मिथिलेश पाटणकर. मिथिलेश पाटणकर हे स्वतः गायक आणि संगीतकार आहेत आणि त्यांचा मुलगा विदित पाटणकर वय वर्ष 19. हे विदित हा पाटणकर कुटुंबातली संगीतातली चौथी पिढी आहे. आता कार्यक्रम ज्या शाळेत होत आहे मराठी माध्यमातून आणि वयाच्या 8व्या वर्षी विदित द 3G बॉय हा पहिला अल्बम आलेला आहे त्यांचा. त्यानंतर एक तारा, दुसरी गोष्ट, धुरंधर भाटवडेकर, मेंढीकोट, काळीज, पिप्सी आणि उबुंटू या आणि अशा अनेक मराठी चित्रपटांसाठी आणि 20पेक्षा जास्त संगीतकारांसाठी विदितने पार्श्वगायन केलं आहे. ती सध्या काय करते या चित्रपटातल्या हृदयात वाजे समथिंग या गीतासाठी विदितला मिर्ची म्युझिक अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. डबिंग क्षेत्रात सुद्धा विदितने भरपूर काम केलंय. बालकलाकार म्हणून ॲनिमेटेड कार्टूनसाठी 6 भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. गजूबाई या डिझनी चॅनलवरील ॲनिमेटेड कार्टून सिरीजचे 150पेक्षा जास्त भाग डबिंग आर्टिस्ट म्हणून त्याने पार पडले आहेत. याशिवाय ॲमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्सवर सुद्धा सिगमंड अँड द सी मॉन्स्टर्स, कुंगफू विलेज या आणि अशा अनेक गाजलेल्या वेबसिरीजमध्ये त्याने डबिंग केलं आहे. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून सध्या UPG महाविद्यालयात त्याने फिल्म मेकिंगचं शिक्षण घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता सध्या तो 2ऱ्या वर्षात शिकतोय. याच महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याने आतापर्यंत 50पेक्षा जास्त म्युझिक व्हिडिओजचं संकलन आणि दिग्दर्शन केलं आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जीवनावरील आगामी डॉक्युसिरीजमध्ये सुद्धा तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केलं आहे आणि आता संगीतकार म्हणून पदार्पण सुद्धा केलं आहे. आता इंग्रजी शाळेकडून मराठी शाळेकडे वळलेल्या पालकांकडे वळूया आपण. यातले पहिले पालक आहेत अजित वर्तक. अजित वर्तक हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि पुणे विद्यापीठातून त्यांनी 1994 साली इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. 18 वर्ष विविध भारतीय IT कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी 6 वर्ष इंग्लंडमध्येही काम केलं. इंग्लंडमधल्या नॅशनल हेल्थ सिस्टीमच्या स्पाईन या महत्त्वाच्या प्रोग्रामवर त्यांनी 6 वर्ष काम केलं. 2013 पासून IT कन्सल्टंट म्हणून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर 2015 पासून सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी शेतकरी ते ग्राहक असा ऑनेस्ट हा पुण्यात व्यवसाय सुरू केलेला आहे. 2018 ते 2021 ते सन्मित्र मंडळ कार्यकारिणीमध्ये खजिनदार म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली. 2022 पासून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. सध्या गोरेगावात वर्षभर वृक्षमित्र कट्टा व वृक्षारोपण हे कार्यक्रम ते करतात आणि समाज प्रबोधनासाठी त्यांचं लेखन सुरू आहे. यात आणखी 2 वक्ते आहेत. स्नेहल सुद्रिक या गृहिणी आहेत आणि स्नेहल अखिला अन्वित या सुद्धा मराठी माध्यमाच्या पालक आहेत. त्या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. पाल्यपालक संवादातले आणखी एक वक्ते आपल्याकडे आहेत शरद कदम. शरद कदम हे अपना सहकारी बँकेतून निवृत्त झाले आहेत. सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे आणि सावित्री उत्सव तसंच एक दिवस तरी वारी अनुभवावी यासारख्या उपक्रमाच्या आयोजनात त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांचा मुलगा तन्मय कदम हे आपल्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे. त्यांचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तन्मय कदम यांनी 11वी-12वी रुईया महाविद्यालयात शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी VJTI मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. तिथून ते जर्मनीला गेले. जर्मनीमधल्या RWTH आकेन या विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये MS केलं आहे आणि आता सध्या म्हणजे जर्मनीमध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली. त्यानंतर ते इंग्लंडला गेले. सध्या ते इंग्लंडच्या नॅशनल ग्रीडमध्ये सिनियर इंजिनियर आहेत. त्यांचा व्हिडिओ आपण बघणार आहोत.
मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार सर यांच्या हस्ते आपण वक्त्यांचं ग्रंथभेट देऊन स्वागत करणार आहोत. पहिले वक्ते शरद कदम, अजित वर्तक यांचं स्वागत करणार आहोत आपण. स्नेहल सुद्री, स्नेहल अखिला अन्वित, विदित पाटणकर, मिथिलेश पाटणकर. आजच्या सत्राला आपण सुरुवात करतोय आता. तर पाल्य-पालक संवादासाठी आपण आधी मिथिलेश पाटणकर आणि विदित पाटणकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या पाल्याची शाळा निवडताना तुम्ही काय भूमिका घेतली होती आणि कोणत्या गोष्टींना तुम्ही महत्त्व दिलं? शाळा चांगले संस्कार करणारी शाळा असावी, मराठी शाळा, छान आपल्या सणावारांची माहिती देणारी शाळा असावी, मग सगळ्या गोष्टी कळाव्या मुलांना, वाचनाची आवड लागावी, लाईफ स्किल्स चांगली डेव्हलप व्हावीत, म्हणजे तिथे अक्षर चांगलं असणं लहान मुलांचं, ही जी लाईफ स्किल्स आहेत की जी अपार्ट फ्रॉम तुम्ही पहिलं येणं, दुसरं येणं, बोर्डात येणं, ह्याच्या पलीकडे जाऊन लाईफ स्किल्स डेव्हलप व्हावीत, की बाबा चांगलं व्हॅल्यूज चांगल्या, खरं बोलणं किती आवश्यक आहे, किंवा संस्कार, की बाबा प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा गुण आहे, खरं बोलणं किती, प्रांजळपणा किती महत्त्वाचा आहे, नम्रता असली पाहिजे अंगात. तर ह्या सगळ्या गोष्टी शाळेने या व्हॅल्यूज शिकवाव्या. चांगलं छान शाळेला ग्राउंड असावं, खेळता यावं, तिथे अभ्यास छान व्हावा, इतर गोष्टींना, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजना प्राधान्य असावं, या सगळ्याच गोष्टी. आणि बेसिकली काय होतं की पुढे जाऊन मराठी मीडियमचाच मुलगा, मला असं वाटतं की मराठी कथा लिहितो, कविता लिहितो, मराठी कादंबरी लिहितो, मराठी नाटक लिहितो, मराठी सिरियल लिहितो, मराठी फिल्म लिहितो, मराठी पिक्चर डिरेक्ट करतो, मराठी गाण्याला चाल देतो. तर हे सगळं मराठी मीडियमचा मुलगा करतो. इंग्लिश मीडियमचा मुलगा, मला नाही असं वाटत की मराठी कादंबरी लिहितो. लिहिली असेल तर चांगली गोष्ट आहे. आमचे मित्र आहेत कौशली नामदार, संगीतकार कौशली नामदार, ज्यांनी ते स्वतः इंग्लिश मीडियममध्ये शिकले, पण त्यांनी मराठी अभिमान गीताची निर्मिती केली. हे अशी उदाहरणं फार विरळ आहेत. पण मराठी मीडियमचा जो मुलगा असतो किंवा मुलगी असते, ते पुढे जाऊन त्यांनी साहित्य क्षेत्रात, त्यांनी क्रिएटिव्ह फील्डमध्ये, क्रिएटिव्ह फील्ड हे सगळ्यात आहे. ते काय क्रिएटिव्हिटी ही जी गोष्ट आहे ती सगळ्यात आहे. ती इंजिनिअरिंगमध्ये पण आहे, ती मेडिकलमध्ये पण आहे, ती प्रत्येक गोष्टीत क्रिएटिव्हिटी ही गोष्ट आहेच. ती क्रिएटिव्हिटी नसेल तर तो फक्त एक 9 to 5 जॉब करणारा, एक झापड बांधलेला एक व्यक्ती होतो. आणि तो फक्त मला एवढा पगार आहे ना, मी एवढंच काम करणार, हे या मानसिकतेचा गुलाम होऊन तो तसं करतो. तर आता आमच्या फील्डमध्ये असं नाही आहे. आमच्या फील्डमध्ये एखादा प्रोजेक्ट 50,000 रुपयाचा असतो, एखादा प्रोजेक्ट 5 लाखाचा असतो, एखादा प्रोजेक्ट 5 करोड रुपयाचा असतो. जो प्रोजेक्ट 50,000 रुपयाचा असतो तिथे आम्ही कमी मेहनत नाही करत. हा 50,000 रुपयाचा प्रोजेक्ट आहे, मग काय जास्त मेहनत करायची. हे मला कुठेतरी माझ्या शाळेने शिकवलं असणार ना, हा कुठेतरी गुण, किंवा घरी आई वडिलांनी हे शिकवलं असणार ना, की हा बिझनेस नाही आहे, संगीत आहे, ती कला आहे. मी जर एक संगीतकार आहे तर मी व्यापारी नाही आहे की बाबा गिराईक बघून मी पुडी बांधतोय. हे नाही मला शिकवलं आई वडिलांनी. असे आहेत संगीतकार आमच्या इंडस्ट्रीत सुद्धा, आणि त्यांनी त्याचा व्यापार करणं चुकीचं नाही आहे, पैसे कमवणं चुकीचं नाही आहे. हे प्रोजेक्ट 50,000चं आहे ना, मग मी माझे 5च दिवस देणार, मी 10,000 पर डेवर काम करणार, असा विचार ते करतात. तर असा विचार न करता अनेक असे कलाकार असतात, गायक असतात, संगीतकार असतात की जे प्रचंड वेळ देतात, त्याच्यात आपला जीव ओततात, आणि त्या प्रोजेक्टमध्ये खूप आपल्याला
पैसे न बघता आपलं स्वतःचं 100% 500% देतात. ही एक क्वालिटी असते. ही क्वालिटी कुठून तरी शाळेकडनं आपल्या पालकांकडनं येते. वाचन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वाचनाला प्राधान्य. मी आत्ता खाली लायब्ररीत आम्ही बसलो होतो तेव्हा मला ती लायब्ररी बघून भरूनच आलं की असं असतं अजूनसुद्धा की लायब्ररी असते, ती मुलांना दाखवली जाते, त्यातली पुस्तकं मुलं वाचतात, ती मुलं पुढे जाऊन चांगले वाचक होतात, त्यांना माहीत असतं, फरक माहीत असतो, त्यांना ऐतिहासिक आणि पौराणिक मधला फरक माहीत असतो. म्हणजे हे काही लोकांना सगळं एकच वाटतं ना, ते ऐतिहासिक, पौराणिक, संकीर्ण विभाग, कविता विभाग, ललित विभाग सगळं एकच असतं. हा फरक तरी माहिती पाहिजे ना. चांगलं ललित लेखन म्हणजे काय असतं माहिती पाहिजे ना काहीतरी. तर काय ते कधी माहिती होणार, हे सगळं कसं कळणार. आणि व्हॅल्यूज बेसिकली आता हल्लीच्या मुलांना खूप इगो असतो भयंकर. तू मला असं बोललास, तू मला असं बोललीस, हा भयंकर इगो असतो. राग त्यांना पटकन येतो. या रागावर कंट्रोल करायला किती शाळांमध्ये शिकवलं जातं. ज्या शाळांमध्ये 2-2 लाख रुपये फी आहे त्या शाळांमध्ये तरी हे शिकवलं जातं का? असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि आपण पण मग शिकवायला पाहिजे की रागावर कंट्रोल कसा करायचा, रागाच्या स्टेजेस काय असतात, सगळं त्यांना एक्सप्लेन करायला पाहिजे लहान मुलांना. की राग येतो म्हणजे काय होतं, मग त्याच्या स्टेजेस आहेत की ते आधी डिनायलमध्ये असतात, मग अँगरमध्ये असतात, मग ॲक्सेप्टन्समध्ये येतात ते, मग डिप्रेशनमध्ये जातात, मग ॲक्सेप्टन्स लेवल येते. अशा सगळ्या रागाच्या स्टेजेस आहेत. त्या स्टेजेस त्यांना समजावून सांगायला पाहिजे की राग येतो, तुम्ही वेगळं वागायला सुरुवात करता काहीतरी, म्हणजे काय करता तुम्ही, काय होतं तुम्हाला, काय आहे मानवी मनाचा व्यापार काय आहे, हे सगळं शाळेत शिकवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. अपार्ट फ्रॉम जस्ट पुस्तकी एक विद्या मिळणं आणि ह्याच्या पलीकडे मानवी मनाचा व्यवहार कळला पाहिजे लहान मुलांना. आणि त्यांना एक युटिलिटी की बाबा आपण एखादं जरी आवडीची गोष्ट चिप्स विकत घेताना सुद्धा त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट बघायला पाहिजे, त्याची एक्सपायरी डेट बघायला पाहिजे, कुठलीही गोष्ट विकत घेताना काय काळजी घ्यायची हे माहिती पाहिजे लहान मुलांना. लहान मुलांना वेगवेगळी ॲप्स वापरायला शिकवणं. समजा आई बाबा गडबडीत असतील, पटकन कुठेतरी जायचं असेल तर ॲपवरून ट्रेनचं तिकीट काढता यायला पाहिजे. हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही मुलांना शिकवू शकतो आपण. खूप वेगवेगळी ॲप्स आहेत, खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे लहान मुलांना एक लाईफ स्किल म्हणून आपण शिकवू शकतो. लहान मुलं हल्लीची कॉम्प्युटर खूप उत्तम वापरतात, पण त्यांना त्याचबरोबर गुगल मॅप्समध्ये पत्ता पण शोधायला शिकवलं पाहिजे. कुठे जर हरवली आणि त्यांना जर कुठे पत्ता शोधायची वेळ आली, त्यांना तर एखाद्या व्यक्तीचा मोबाईल घेऊन ती पत्ता टाकू शकतात, त्याच्यावर पत्ता शोधू शकतात. गुगल मॅप्सवर पत्ता शोधता येणं, या सगळ्या गोष्टी आहेत. आजचं सगळं जग माझ्या मते इन्स्टा आणि फेसबुकवर चाललं आहे. तर इन्स्टावरती आपल्या ज्या मराठी शाळा आहेत त्यांचं जास्तीत जास्त प्रेझेन्स असणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं, जो आता तितकासा नाही आहे. असं मी आपल्या शाळेचं इन्स्टा पेज आहे, मी बघितलं काल, मला विदितने दाखवलं. त्याच्यावर पोस्ट्स कमी आहेत, पण त्या पोस्ट भरपूर असायला पाहिजेत असं मला वाटतं. की मुलांच्या कविता, मुलांची गाणी, त्याच्यावर मुलांनी पाठ केलेले उतारे किंवा काही त्यांचे परफॉर्मन्सेस हे टाकत राहणं, आणि सतत शाळेचं यूट्यूब चॅनल अपडेटेड असणं, इन्स्टा अकाउंट अतिशय चांगलं असणं, ॲक्टिव्ह असणं. कारण हल्लीचं अख्खं जग इन्स्टामय झालेलं आहे, पूर्ण इंस्टाग्राममय झालेलं आहे. तर आपण त्यात ठीक आहे, आपण कॉम्पिटिशन नाही, पण आपला प्रेझेन्स दाखवला पाहिजे. मराठी शाळांचा प्रेझेन्स तिथे दिसला पाहिजे. तिथे लोकांना लक्षात आलं पाहिजे की हे पण एक चांगला ऑप्शन आहे. आणि मुळात जर आता काय झालं की थोडंसं स्टेटस सिम्बॉल पण झालेलं आहे. इंग्लिश शाळा हे एक स्टेटस सिम्बॉल आहे की बाबा माझ्याकडे होंडा सिटी गाडी आहे आणि माझा मुलगा इंग्लिश मीडियममध्ये जातो. तर माझ्याकडे होंडा सिटी गाडी आहे आणि माझा मुलगा एक 2,000 रुपये फीच्या शाळेत जातो. तर ते विसंगत वाटतं ना खूप. तर ते विसंगत वाटू नये म्हणून काय ऑप्शन आहे का आपल्याकडे? 2 लाख रुपये फी असलेली मराठी शाळा आहे का आपल्याकडे?
आहे का असा माझा प्रश्न आहे सगळ्यांना. नाही, तशी सर्व्हिस द्यायला लागेल ना, तसं सगळं करावं लागेल ना, त्या शाळेत सगळं द्यावं लागेल ना. हां, चकाचक शाळा मराठी काढावी लागेल ना एकतरी. ती काढून मग आपण पालकांना, जे पालक इंग्लिश मिडियममध्ये 2 लाख रुपये फीच्या घालतात त्यांना आपण विचारू शकतो, आता बघा 2 लाख रुपये फीची मराठी पण शाळा अवेलेबल आहे, आता घालणार का तुम्ही तुमच्या मुलांना? मग तेव्हा खरं कारण कळेल. तेव्हा ते काय उत्तर देतात ना, ते उत्तर महत्वाचं आहे. आत्ता तो ऑप्शनच नाही आहे, त्यामुळे आत्ता ही कंपॅरिझनच नाही होऊ शकत आहे. आत्ता त्या लेवलची मराठी शाळाच नाही आहे अवेलेबल की जिथे छान असं सगळं छान चकाचक असेल, सुंदर बस असेल, सुंदर मुलांना उत्तम असं प्रत्येकाकडे लॅपटॉप असतील. जे काही इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल्समध्ये असतं की आमच्याकडे प्रत्येक मुलाला लॅपटॉप असतो. ठीक आहे बाबा, आपण पण देऊया ना, आपण पण त्या लेवलच्या शाळा उभ्या करूया ना. आणि मग त्या पालकांना विचारूया आपण की आता घाला. मग घालणार का? हा ऑप्शन असेल तर तेव्हा लक्षात येईल की मग ते नाही रे, ते मराठी म्हणजे ते थोडं ते असं कमीपणा वाटतो हे तेव्हा कळेल. का कमीपणा वाटतो? मग त्याच्याकडे यायला लागेल सगळ्यांनी आणि मग त्याच्यावर विचार करायला लागेल. ते मराठी डाऊन मार्केट असतं हे सगळ्यांचं, याच्यावर बोंबाबोंब करून झालेली आहे. कौशल इनामदारांनी गाणी सगळी मराठी वाजत नव्हती रेडिओ स्टेशन्सवर, मराठी ती वाजवायला भाग पाडलं त्यांना. सगळ्या सूचना ज्या इंग्लिशमध्ये होत्या त्या सूचना, प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडरच्या सूचना मराठीत करायला भाग पाडलं. बरंच तो पण लढलेला आहे याच्यासाठी. तर हे सगळं जे असं कमीपणा जे वाटतो ना, ते कमीपणा वाटायचं काही कारण नसतं. ते त्याचा स्टेटस सिम्बॉल म्हणून त्याच्याकडे नाही बघायला पाहिजे असं आहे. म्हणजे ते जो सगळ्यात मोठा जो लेखक असतो त्या लेखकाकडे BMW असली पाहिजे. म्हणजे गाडीवरनं तो किती मोठा हे ठरतं, तर ते गाडीवरनं मोठा हे नको ठरवायला असं मला वाटतं. काल इथे भालचंद्र नेवाडे आले होते, ते काय मर्सिडीज मधनं का BMW मधनं आले होते. मोठे लेखक आहेत ना, ते ग्रेस मोठे लेखक होते ना, सुरेश भट मोठे लेखक होते ना, ते काय मर्सिडीज मधनं फिरत होते. ज्ञानेश्वर तुकाराम हे काय कुठल्या गाड्यांमधनं फिरत होते? गालिब कुठल्या गाडीतनं फिरत होता? मोठा लेखक आहे ना तो. मोझार्ट मोठा संगीतकार होता, कुठल्या गाडीतनं फिरत होता? कुठलं घड्याळ वापरत होता? टॅग व्ह्युअरचं घड्याळ वापरत होता का? मोठा संगीतकार आहे ना तो. तर ते कृपया माणसाचं पुढे गेला एखादं, आपण आता हल्ली एक बोलण्याची पद्धत असते, अरे विदित पुढे गेला, टीव्हीवर आला. टीव्हीवर आला म्हणजे पुढे जात नाही माणूस. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. टीव्हीवर न दिसणारी खूप ग्रेट माणसं जगात आहेत. टीव्हीवर दिसला म्हणजे पुढे आला असं नसतं. काम चांगलं केलंय का त्यांनी? काही क्रिएटिव्ह काम केलंय का? एखादं चांगलं पुस्तक लिहिलंय का? एखादी चांगली चाल लावली आहे का? एखादी चांगली कविता केली आहे का? चांगलं नाटक लिहिलंय का? काय क्रिएटिव्ह केलंय? त्याच्यावर, त्या क्रिएटिव्हिटीवर पुढे आला म्हणणं हे योग्य आहे असं मला वाटतं. फक्त टीव्हीवर दिसता तुम्ही म्हणून तुम्ही ग्रेट, आणि जी माणसं टीव्हीवर नाही दिसत ती नाही ग्रेट असं नसतं. माणसाचं क्रिएटिव्ह काम माणूस काय करतो त्याच्यावर तो मोठा ठरतो. त्यामुळे हे सगळं मराठी शाळेत आपण बघायला पाहिजे, सगळं तपासायला पाहिजे, आपली मानसिकता बघायला पाहिजे आणि लाईफ स्किल्स डेव्हलप व्हायला पाहिजे. सर, पालक म्हणून हा तुमचा दृष्टिकोन होता, पण नंतर प्रत्यक्ष मराठी शाळेत शिकत असताना विदीतचा काय अनुभव होता, किंवा मराठी शाळेतून शिक्षण होऊन जेव्हा तू कॉलेजमध्ये गेलास तेव्हा याचा तुला फायदा झाला की तोटा झाला? पालकांचा निर्णय योग्य होता असं तुला वाटतं का? नमस्कार सगळ्यांना. मराठी शाळेत शिकल्याचा अर्थातच फायदा झालाच आहे, काहीच दुमत नाहीच आहे याच्यात. खूपच फायदा होत गेला आणि तो बऱ्याच प्रकारे होत गेला. म्हणजे फक्त मराठी भाषा सुधारली किंवा मी मराठी भाषेत बोलू शकतो न अडखळता ह्याच्या पलीकडे जाऊन अनेक प्रकारे मला त्याचा फायदा होत गेला. मी जेव्हा
कार्टून्ससाठी, ॲनिमेटेड कार्टून्ससाठी वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये डबिंग्स करत होतो, गाणी गात होतो, तेव्हा मला फक्त मराठीच्या पलीकडे मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा ह्या सगळ्या भाषांमध्ये मी ती एकच चाल असायची, ज्या चालीत वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये शब्द लिहिलेले असायचे. ती गाणी मी गायचो. तर तेव्हा देवनागरी लिपी ही अशी आहे की ज्याच्यात तुम्ही कुठलाही उच्चार लिहू शकता. हां, ळ आहे मुळात. त्यामुळे तुम्हाला ते जसे कॉर्डिनेटर्स आणि ते सगळे सुपरवायझर असायचे त्या लँग्वेजेसचे, ते आम्हाला उच्चार सांगायचे जसा त्या भाषेचा, तो मला त्या देवनागरी लिपीत उत्तम लिहून घेता यायचा. मी अनेक माझे मित्र आहेत, गायक आहेत, त्यांना मी अनेक कार्यक्रमांमध्ये सहगायक असतात. तुमच्या पण, बाबांच्या पण मी अनेक शोजमध्ये बघितलं आहे. अनेक सिंगर्स गाण्याचं स्क्रिप्ट इंग्लिशमध्ये लिहून घेतात, हिंदी गाण्याचं स्क्रिप्ट किंवा मराठी गाण्याचं स्क्रिप्ट. म्हणजे आपण व्हॉट्सॲपवर टाईप करतो तसं की तू कसा आहेस, तर TUKASAA असं इंग्लिशमध्ये गाण्याचं स्क्रिप्ट लिहून घेतात. ते तुम्हाला बघून नाहीच तुम्हाला एक्झॅक्ट त्या भाषेचे उच्चार आणि हे सगळं करता येणार आहे. तुम्हाला त्या भाषेत तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी मराठी माध्यमात असल्यामुळेच होत गेल्या. आणि मला आता माझा लहान भाऊ नील, जो आत्ता 4थीत आहे, तो पण मराठी शाळेत शिकतोय, समोरच आशाताई गवाणकरमध्ये शिकतोय. त्यांनी आत्ता ऑलिम्पियाडच्या इंग्रजी परीक्षेत तो 2nd लेवलला गेला, तो पहिला आला. आता ह्या सगळ्या मराठी माध्यमात असण्याचा आणि नसण्याचा तसा काही संबंध नाही आहे, पण त्याला कॉन्फिडन्स जो शाळेने दिला तो मराठी माध्यमात असल्यामुळे वेगळा डेव्हलप होतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे प्रमाण मराठी आपल्याला बोलता आलं पाहिजे किंवा शिकवलं गेलं पाहिजे. मुळात प्रमाण मराठी हे आताच्या अभ्यासक्रमामध्ये अनेक अशा आहेत गोष्टी की प्रमाण मराठीच्या व्यतिरिक्त की अनेक भाषांचे लहेजे आणि ह्या सगळ्या गोष्टींचे धडे आहेत की त्या पण तुम्हाला आल्या पाहिजेत. पण त्या बाय चॉईस असल्या पाहिजेत असं मला वाटतं. तुम्हाला मूळ प्रमाण मराठी आलंच पाहिजे, ते आणि आलंच पाहिजे हा शाळेचा सुद्धा आग्रह असला पाहिजे, आई वडिलांचा सुद्धा असला पाहिजे, जो माझ्या घरी कायम होता. त्यामुळे म्हणजे आता मी आली, मी गेली नाही, मी आले किंवा मी गेले किंवा मी चाय पिली असं काही नसतं जगात. मी चहा प्यायलो किंवा मी चहा प्यायले. आता ह्या गोष्टी शाळेनी सुद्धा सुधारल्या पाहिजेत मुलांच्या चुका. किंवा गुरुपौर्णिमेला आपल्याकडे दरवर्षी फेसबुकवर आणि व्हॉट्सॲपवर आणि सगळीकडे पूर आलेला असतो शुभेच्छांचा. सगळे लोक गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत असतात. तर शिष्यानी गुरुला शुभेच्छा नसतात द्यायच्या, शिष्यानी वंदन करायचं असतं. गुरुनी शिष्याला शुभेच्छा द्यायच्या असतात. तर गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा हे चुकीचं आहे, हे आपल्याला कोणीच कधी सांगत नाही. ह्या गोष्टी सगळ्या सुधारल्या गेल्या पाहिजेत. का साडी घालत नाहीत, साडी नेसतात. साडी घालतात म्हणजे काय, तुम्ही शिवून घेतली असेल रेडीमेड तर तुम्ही घालाल ती सलवारीसारखी. साडी नेसतात. आता ह्या सगळ्या गोष्टी सुधारल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे प्रमाण मराठी. आता त्याच्या पलीकडे काय असतं की मला मराठी भाषा लई आवडते, हेच ऐकायला गोड वाटतं कानाला. तर आता गोड वाटतं ह्याच्या पुढे काहीच म्हणजे त्याला कमबॅकच नाही आहे. ओके, गोड वाटतं तर वाटतं. पण प्रमाण मराठी भाषा तुम्हाला, जर तुम्ही मराठी शाळेत शिकताय तर हा शाळेचा सुद्धा आग्रह असला पाहिजे, जो माझ्या बाबतीत खूप प्रकारे होत गेला सगळीचकडून. त्यामुळे मला तो कधीच प्रॉब्लेम नाही आला. किंवा मला एखादी कथा सुचली, मला एखादा म्युझिक व्हिडिओ डिरेक्ट करायचा आहे, तर मला तो मराठी माध्यमात शिकल्यामुळे मला माझे जे विचार आहेत ते मला उत्तम पद्धतीने मांडता येतात. तुम्हाला एक्सप्रेस करायला एक कुठली तरी तर भाषा चांगली पाहिजे ना. आणि मग जर ती मातृभाषा असेल तर ती अजून लवकर छान होते आणि त्याच्यात तुम्ही अजून पुढे जाऊ शकता. त्यामुळे मराठी भाषेत शिकण्याचा फायदा झालाच, काही त्याच्यात वादच नाही. आणि खूप गोष्टी आहेत अजून की शाळांमध्ये आत्ता जसं बाबा बोलत होते, त्यांचा हा काय म्हणतात त्याला सात्विक संताप आहे. मला माहिती आहे तो की शाळा कशा असल्या पाहिजेत, काय झालं पाहिजे, अमुक झालं, सात्विकमध्ये असल्यापासून. बरं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मुलांना म्हणजे आता असं पण मी एक उदाहरण बघितलं की त्या एका घरात, कुटुंबात एक मुलगा आणि मुलगी, बहीण भाऊ आहेत, ज्यातल्या मुलीला मराठी शाळेत घातलं आहे आणि मुलाला इंग्लिश शाळेत घातलं आहे. तर आईने त्यांना विचारलं की का घातलं. नाही, ते मुलाला जरा चांगल्या शाळेत शिकवलं पाहिजे. तर ह्याला काय लॉजिक आहे, ह्याला काहीच लॉजिक नाही आहे. त्यामुळे चांगल्या घरातनं मराठी शाळेत मुलं येणं हे जे महत्त्वाचं आपल्याला वाटतं, आता ह्या सिनारिओमध्ये मला तरी नाही वाटत मग हे चांगलं घर आहे. मग ते लोक अगदी ओबेरॉय वुड्समध्ये राहत असले तरी नाही आहे हे चांगलं.
त्यामुळे चांगल्या घरातनं मराठी शाळेत मुलं आली पाहिजेत. याच्यासाठी खूप गोष्टी आहेत. म्हणजे चाळीत राहणारा किंवा झोपडपट्टीत राहणारं कुटुंब हे चांगलं घर नाही आहे असं नाही असू शकत. त्यामुळे आता ही थॉट प्रोसेस ही घरातनंच सुरू होते की आता मुलीला मराठी शाळेत घालायचं, ह्याला काहीच म्हणजे ह्यापेक्षा वाईट गोष्टच नाही आहे की, आणि मुलाला इंग्लिश मिडियमला घालायचं, मुलाला पण घाला मराठी मिडियमला, काहीच त्याच्यात कारणच नाही आहे असं भेदभाव करायचा. या खूप गोष्टी घडतात. त्यामुळे आणि ह्या सगळ्या ज्या चुका ज्या दिसतात हे होतात की आता चपाती आणि पोळी, की मी चपाती खाल्ली तर चपाती नाही पोळी म्हणा. पण आता ह्याचं पण लॉजिक आहे की पोळी कधी म्हणतात तर पोळी जी घडी करून लाटतात त्याला पोळी म्हणतात, आणि जी घडी न करता नुसता गोळा करून कणकीचा लाटतात ही चपाती असते. हे लॉजिक कोणी सांगतं का कधी शाळेत? नाही सांगत. सगळे लोक सरसकट म्हणतात मी आज 2 चपाती खाल्ली. 2 चपाती खाल्ली हे तर चुकीचंच आहे, 2 चपात्या खाल्ल्या हे त्यातल्या त्यात बरोबर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुमच्या रोजच्या भाषेत जे वापरले जाणारे शब्द आहेत, रोजच्या भाषेत तुम्हाला लागणारे जो तुमचा काय म्हणतात व्होकॅबलरी आहे, ती तुमची जास्त स्ट्रॉंग होणं हे वाचनाने होतंच. अर्थात आता आमच्या शाळेत मला आठवत आहे पालवी नावाचा अंक असायचा, साळगेबाई आहे तिथे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे इन्व्हॉल्वमेंट मुलांची वाढत जाते. आता मला आठवत आहे की त्या पालवी अंकासाठी मी चित्र काढली आहेत, मी कविता केल्या आहेत. आम्ही इशिका कदम नावाची माझी बॅचमेट होती, आम्ही सगळ्यांनी मिळून तो, आणि सगळ्या शाळेतल्या अख्ख्या शाळेतल्या जी मुलं कविता करायची, चित्र काढायची, त्या सगळ्यांचा त्याच्यात समावेश असायचा. ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या मुलांची क्रिएटिव्हिटी काय म्हणतात त्याला, काहीतरी एक सोर्स मिळतो कुठेतरी जायला, आणि त्यांना मुळात तुम्ही इनपुट जर दिलं चांगलं तर आउटपुट त्यांचं काढता येईल त्यांना. आता आपण जसं म्हणतो की नसीरुद्दीन शाह ग्रेट ॲक्टर आहेत. नसीरुद्दीन शाह सांगतात की त्यांनी त्यांचे शाळेत असताना सगळ्यात चांगले सिनेमे बघितले आहेत, त्यांनी वर्ल्ड सिनेमा शाळेत असताना बघितला आहे. आता हे आपण आपल्या शाळांमध्ये नाही दाखवले जात असे सिनेमे. मुलांना दर आठवड्याला सिनेमाला घेऊन गेलं जातं का? नाही जात. त्यांना नाटक दाखवलं जातं का? त्यांना क्लासिकल गाण्याचे कार्यक्रम ऐकवले जातात का? त्यांना भाषेची गोडी लागावी म्हणून काय वेगळे वेगळे प्रयत्न केले जात आहेत. तर हा खूप मोठा एक मी मराठी माध्यमात असताना जाणवलेला हे आहे की तो अंक, पालवी अंक हा की त्याच्या सगळ्या शाळेचा हे असायचा, सहभाग असायचा, सगळ्या मुलांचा सहभाग असायचा. ती लोक तितक्याच पॅशनेटली करायचं ते. त्यामुळे नुसतं शाळेत येणं मला पण कंटाळायचं शाळेत यायला, पण ह्या सगळ्या गोष्टी असल्या की तुम्हाला जावंसं वाटतं. जसं शिक्षक इतक्या पोटतिडकीने शिकवत असतात मराठी पुढे जावं, मराठी भाषेचं काहीतरी भविष्य चांगलं होईल, हे होईल, ते होईल, मुलं काहीतरी त्याच्यात मुलांना संस्कार होतील, हे शिक्षक जितके पॅशनेटली शिकवत असतात तितकंच मुलांनी सुद्धा शिकलंच पाहिजे पॅशनेटली. तर ते मुलांनी शिकावं म्हणून वेगळे काय प्रयत्न करता येतील, तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. त्यांना सिनेमे दाखवले पाहिजेत छान, किंवा मग त्यांना आता सायन्स फिक्शन पण सिनेमे असतात, त्यांना सायन्स फिक्शन सिनेमे दाखवा, त्यांना सायन्सच्या गोष्टी कळत जातील. त्यांना मोठ्या मोठ्या त्यांना त्यांचं भावविश्वात त्यांना रिलेट करता येईल अशा गोष्टी ह्याच आहेत सगळ्या. पुस्तकं आहेत, गाणी आहेत, चित्रपट आहेत. त्यामुळे सगळ्या मोठ्या मोठ्या कादंबऱ्या आहेत, त्या तुम्ही किती त्यांना स्टोरी टेलिंगला इतक्या बाहेरच्या देशांमध्ये महत्त्व दिलं जातं. आत्ता सलील कुलकर्णी यांचा एकदा काय झालं नावाचा सिनेमा आला, स्टोरी टेलिंगवर सिनेमा आहे तो. सुमित राघवन यांनी त्याच्यातली मुख्य भूमिका हे केली आहे. तर ती सगळी स्टोरी टेलिंगवर विषय आहे की लहान मुलांचं भावविश्व, त्यांच्या मनात जे प्रश्न असतात. आणि काय होतं कायम की घरी पण लहान मुलांना किंवा हे की आत्ता थांब, तू थांब, मी काय बोलतोय ते ऐक, असं नाही. त्यांना पण काय बोलायचं ते कळू दे. शाळेत सारखं ओरडलंच जातं मुलांना, त्यांना काय म्हणायचं हे ऐकूनच नाही घेतलं जात. त्यांना खूप कदाचित मोठे प्रश्न पडलेले असतील, ते त्यांच्यासाठी खूप मोठे असतात त्यावेळेला, की ते सोडवणारं कोणतरी हक्काचं पाहिजे, की त्यांना विचारताना शंका नाही किंवा त्यांना असं हे नाही वाटलं पाहिजे की मी कसं विचारू, हे सांगतील काय, हा विचारच मनात नाही आला पाहिजे. त्यांच्यासाठी काही प्रश्न असतील, त्यांच्या घरातले प्रॉब्लेम्स असतील, त्यांना जनरल काहीतरी प्रश्न पडलेला असेल, हे सगळे त्यांना कोणीतरी कॉन्स्टंट कोण आहे तर शाळाच आहे. ह्या सगळ्या गोष्टी मराठी माध्यमात शिकल्यामुळे खूप फायदा होतो याचा, जो मला कायमच होत आला आहे आणि अजूनही होतोच आहे पुढे. त्यामुळे तोटा तर नक्कीच नाही झाला, फायदाच झाला आहे. धन्यवाद वेदिक. मला शरद कदम सरांना विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा तन्मयसाठी शाळा निवडली तेव्हा तुमची भूमिका काय होती, तुम्ही कोणते निकष लावले होते, कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं? नमस्कार. तन्मयला मराठी शाळेत, तन्मय आणि मानसी
मुलगा आणि मुलगी दोघे मराठी शाळेमध्ये. मी चळवळीतून आलेलो लहानपणापासून, म्हणजे साधारणतः जेव्हा समजायला लागलं तेव्हा राष्ट्रसेवा दल आणि ह्या सगळ्या छात्रवर्ती चळवळीतून मी आलो. मला 8वीला कमलाकर सुभेदार म्हणून, ते जे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहेत, कमलाकर सुभेदार मला वर्ग शिक्षक होते आणि ते मराठी शिकवायचे. आणि मराठी शिकवताना केवळ पुस्तकी ते मराठी शिकवत नव्हते, तर मग ते नामदेव डसाळचे मित्र होते, ते काय तिकडे मोर्चा काढायचे, ते सगळं आम्हाला वर्गात शिकवायचे. कविता शिकवताना देखील ती कविता वेगळ्या पद्धतीने शिकवायचे. त्यामुळे मराठीची गोडी लागली. त्या उलट आम्हाला गणिताला आणि सायन्सला जे शिक्षक होते, म्हणजे ते शिक्षक आहेत म्हणून मी सांगून ठेवतो की त्या ज्या आमच्या गणिताच्या शिक्षक आहेत आणि आमचे सर जे होते सुभेदार सर, हे अनेकदा रजेवर असायचे. काय मोर्चा असेल, काय सभा असेल तर तिकडे ते असायचे आणि तो ऑफ पिरियड मिळायचा. आणि मग गणिताच्या ज्या मॅडम होत्या आमच्या, त्या सलग 3-3, 4-4 पिरियड त्या गणिताचा घ्यायच्या. आणि त्यामुळे गणिताचा आणि जो तिटकारा आला त्या 8वी 9वीच्या वयामध्ये की ते सलग तुम्ही 4-4 पिरियड तुम्ही गणित शिकवता आणि तो कंटाळा यायचा. आणि त्यातून मराठीची गोडी लागली. त्यातून मग पुन्हा चळवळीमध्ये पुन्हा काही लोहियांवाद्यांच्या सोबत दुखंडे सर असतील किंवा ही सगळी मंडळी सुभेदार सर असतील यांच्यासोबत राहिलो. आणि त्यावेळेस वाटलं होतं की आपल्या मुलांना आपण मराठी शाळेत, आणि हे जे आता मी जे सांगतो आहे हे साधारणतः 96-97चा जो सगळा काळ होता, त्या काळामध्ये 92चं सगळं उदारीकरण आलं होतं, हे सगळं आलं होतं. आणि आपल्या मुलांना मराठी आलं पाहिजे, पण त्या चांगल्या शाळेमध्ये. त्याच्यापूर्वी मी जे शिक्षक विद्यार्थी शिक्षकाच्या शाळांसाठी जे आंदोलन झालं होतं, 3300 शाळांना पहिल्यांदा अनुदान मिळालं, त्या सगळ्या लढाईमध्ये मी होतो. मराठी शाळांच्या एकूण त्या सगळ्या लढाईत होतो. ते सगळं जवळून बघत होतो. विद्यार्थी चळवळी होतो ते सगळं बघत होतो. आणि आपल्या मुलांना देखील मराठी आलं पाहिजे आणि मराठी शाळेमध्ये. आणि मग आम्ही फक्त चांगल्या मराठी शाळेच्या शोधात होतो. ती आम्हाला घाटकोपरला विद्याभवन नावाची एक शाळा, ते मराठी घाटकोपरला 3 सर्वोदय विद्यालय वगैरे आहेत, पण त्यातली विद्याभवन शाळा आम्हाला ती चांगली वाटली. आणि म्हणून आम्ही विद्याभवन शाळेमध्ये तिथे आम्ही त्या दोन्ही मुलांना टाकलं. त्यांचा म्हणजे आताची त्यांची काय प्रगती आहे किंवा त्यामुळे तो निर्णय आमचा चुकला नाही असं आज वाटतं. आणि त्याही वाटत होतं. फक्त एक ॲडमी शाळेमध्ये घेतल्यानंतर माझा नेहमीचा आमचं स्वतःचं देखील एक रत्नागिरीला कॉलेज आहे. सर मी नेहमी सांगतो आमच्या लोकांना सगळ्या की आपण शाळा कॉलेज जे सुरू करतो ते कशासाठी सुरू करतो, काहीतरी विचार आहे आपला, काहीतरी ज्या विचार पद्धतीसाठी आपण तो सुरू करतो. पण मग आपण जर आपल्या शाळांमध्ये आज सरकारने जो अभ्यासक्रम नेमलेला आहे, दिलेला आहे, पाठ्यपुस्तक दिलेलं आहे, त्याच्या पलीकडे काय शिकवणार नाही का, तर त्याच्या पलीकडे शिकवायला पाहिजे. आणि नुसतं त्यासाठी आपण काही शाळा काढलेल्या नाहीत ना. सरकारी पाठ्यपुस्तक आहे, सरकारी नियम आहे, सरकारी जे काही अभ्यासक्रम आहे, त्याच्या पलीकडे देखील आपल्याला जर मुलांना शिकवता आलं, ते जर आपण शिकू शकलो, जे नंदादीप करतं, गोरेगावकर शाळा करतात. कारण कालच मला एक माझा मित्र म्हणाला की अनेक इथे लोक ॲडमिशन घेण्याकरता इथे घर भाड्याने घेतात गोरेगावमध्ये, नंदादीपमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. म्हणजे जर असं जर काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण करता आलं तर पालक आपल्या मुलांना टाकतील. आणि हे काय त्या मुलाचं काही वयही नसतं ना, त्याला कुठच्या शाळेत जायचं, तो मुळात तो नाकारत असतो शाळेत जायचं नाही म्हणून त्या वयामध्ये. हे जर आईबापांना समजलं की आपल्या मुलांना काय काय दिलं पाहिजे, आणि हे आईबापांचं शिक्षण आहे असं मला वाटतं. अशा प्रकारचं जे काय संमेलन आहे हे खरं म्हणजे आईबाबांचं शिक्षण आहे आणि त्या शिक्षणातून हे झालं पाहिजे. आता माझी मुलगा परदेशी आहे, ते अनुभव वेगळे आहेत की त्या स्पर्धेमध्ये जगायचं असेल तर तिकडे इंग्रजी पण आलं पाहिजे. कारण इंग्रजी म्हणजे मराठी भाषेमध्ये शब्द येत नाहीत तसं हा म्हणाला. म्हणजे प्रमाण भाषा हवे, कारण आपल्याकडे जवळजवळ 91 की 92 बोलीभाषा महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे विदर्भाची भाषा आमच्या कोकणातल्या माणसाला कळणार नाही किंवा कोकणातली भाषा तिकडे कळणार नाही, तर ती प्रमाण भाषा पाहिजे. पण आपण त्याच्यामध्येच फक्त अडकून पडता कामा नये, तर नव्या जगाची भाषा देखील आली पाहिजे. आणि ती नव्या जगाची भाषा जर आपल्याला देता आली नाही तर मग आपण दरवर्षी आपण मराठीचं रडगाणं गाणारच आहोत. तर ते गायचं नसेल तर वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना आपल्याला देता आलं पाहिजे. नव्या जगाशी कसं त्याला जायचं आहे, सामोरं जायचं आहे, आणि त्याला इंग्रजी देखील आलं पाहिजे. आणि जसं इंग्रजीमध्ये दरवर्षी 3-4 शब्द ॲक्सेप्ट होतात जगभरातल्या भाषांचे, तसं मराठीमध्ये आपण ते नाही केलं इतकी वर्ष. आपण ते करावं लागेल मला वाटतं. आणि ती जर व्यवहाराची भाषा आणि ज्ञानभाषा जर होणार नसेल,
म्हणजे चायनामध्ये चिनी भाषा आहे, जर्मनीमध्ये जर्मन भाषा आहे. म्हणजे माझा मुलगा जर्मनीत होता, त्याला कंपल्सरी जर्मन शिकावं लागलं. म्हणजे मराठी माध्यमातला मुलगा इंग्रजी शिकतो, जर्मन शिकतो, म्हणजे शिकणं काही कठीण नाही. आणि जर्मन किती तो साधारणतः 17-18व्या वर्षी शिकला. असं पण नाही की ज्या वयामध्ये शिकायला पाहिजे त्या वयात नाही शिकलं, तर ते 18-19व्या वर्षी तो शिकला. मग जर्मनमध्ये म्हणजे आमच्या ज्या काय गप्पा होतात, आमच्या काय जे चर्चा होतात, किंवा आता मी 4 महिने मुलाकडे होतो ते मी जे जवळून बघितलं, तर मग आपण मग 200 वर्ष मागे होत असं मत बनलं. तुम्ही होतात इंग्लंडला, आपण त्यांच्या तुलनेने 200 वर्ष मागे आहोत. याचं कारण असं की आपण जे नाक्यावरती असतो त्या तिथल्या मुलांची भाषा काय असते, ते तिथली मुलं कोणते सिनेमा बघतात, त्यांच्या चर्चा काय असतात, आपली मुलं काय नाक्यावर उभे राहून काय चर्चा करतात. सचिन तेंडुलकरनी अशी बॅट मारली पाहिजे, म्हणजे ज्यांनी कधी हातात बॅट धरलेली नसतो तो सांगतो की सचिन तेंडुलकरनी असं खेळलं पाहिजे, त्या मोदींनी किंवा पवारांनी असं केलं पाहिजे, ज्यांचा काय राजकारणाचा गंध नसतो. म्हणजे आपल्या ह्या चर्चा ह्या अशा असतात, तर आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे याच्या चर्चा नसतात. आणि खरं म्हणजे हे शाळातून जर सुरुवात झालं की तिथल्या शाळांमध्ये मी बघितलं ना की तिथल्या शाळांमध्ये मुलांना आपल्याकडे म्हणजे मुलांना जे शाळेतले जे कार्यक्रम देतात, काम देतात, ते खरं म्हणजे पालकांनाच असतात. की ते काहीतरी चित्र करा, हस्तकला करा, की ते बिचाराला त्या वयातल्या मुलाला कळतच नाही, ते पालकच करत बसतात. मग कामं नोकरी करायची, घरी यायचं आणि मग पुन्हा रात्रभर ते करत बसायचं, प्रोजेक्ट करत बसायचं. ते कशासाठी पाहिजे ना, ते तुम्ही आईबापांचं शिक्षण घेताय की मुलांचं घेताय. म्हणजे तिथे 4थीच्या मुलाला फायर ब्रिगेडमध्ये घेऊन जातात, बसमध्ये घेऊन जातात, पोस्टामध्ये घेऊन जातात, लायब्ररीमध्ये घेऊन जातात, ते दाखवतात त्याला, हे सगळं दाखवतात. आणि हे मग आपल्याकडे कधी येणार, हे जे करेल तिथे मुलं येतील. तुमचा जो प्रश्न आहे ना की जर ते तुम्ही काय देणार नसाल, तुम्ही हे काय व्यवहार ज्ञान शिकवणार नसाल, तर मी माझ्या मुलाला कशाला टाकायचं. मग तो ते 2 लाखावाले किंवा ते दुसऱ्या आणखीन काय नव्या शाळा आलेल्या आहेत, त्या शाळावाले हे करतात ना. म्हणजे आमचा अजित जोशीचा मुलगी त्या एका शाळेत आहे पार्ल्याच्या पुढे, तर तिथे पालकांना बोलवतात आणि पालकांना सांगतात तुमच्याकडे जे स्किल आहे ते तुम्ही मुलांना शिकवा. आता हे आपल्याकडे पण कधीतरी आलं पाहिजे ना. समजा मिथिलेश पाटणकरांचं स्किल आहे तर ते शाळेमध्ये वापरलं पाहिजे, किंवा ह्याचं जे स्किल आहे ते काय संगीताच्या शिक्षकांनीच केलं पण असं काही नाही ना. हे वेगळे प्रयोग केले पाहिजे ना. आता असं मला असं वाटलं की जर केलं तर मराठी शाळांमध्ये पुन्हा ते दिवस येतील. आणि पूर्वी तक्रार होते की खूप पटसंख्या आहे, आता ती तक्रार पण नाही ना. आता पटसंख्या पण कमी झालेली आहे. तर पटसंख्या कमी असेल, नंदादीपची नाही म्हणत, पण एकूण मराठी शाळांची पटसंख्या कमी झालेली आहे, तर हे वेगवेगळे प्रयोग करायला हरकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद सर. पुढील 3 वक्त्यांकडे वळण्याआधी आपण तन्मय कदम यांचा व्हिडिओ बघणार आहोत. सध्या ते इंग्लंडमध्ये आहेत. नमस्कार, माझं नाव तन्मय कदम. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण घाटकोपरच्या विद्याभवन या शाळेत झालं आणि नंतर 11वी-12वीसाठी मी रुईया कॉलेजमध्ये होतो. मग इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी मी VJTIमध्ये ॲडमिशन घेतलं आणि 2015 साली ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी मुंबईमध्ये 2 वर्ष काम केलं. नंतर MS करण्यासाठी मी जर्मनीला येण्याचा निर्णय घेतला. गेले काही वर्ष मी जर्मनीमध्येच राहत होतो आणि अगदी यावर्षी ऑफिसच्या कामानिमित्त मी इंग्लंडमध्ये शिफ्ट झालो. सध्या मी UKमधील नॅशनल ग्रिड या नावाच्या कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम करत आहे. तर हे सगळं तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा की माझं शिक्षण 10वीपर्यंतचं मराठी माध्यमातूनच झालं, पण त्याचा माझ्या करिअरवर किंवा माझ्यावर इन जनरल काही निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला नाही. उलट या गोष्टीचा मला फायदाच झाला आहे. मराठी माध्यमातून शिकल्यामुळे मराठी साहित्याची मला आवड निर्माण झाली, मराठी पुस्तकं वाचण्याची मला आवड निर्माण झाली आणि त्यासाठी मी माझ्या आईबाबांचा नेहमीच ऋणी राहीन. कारण का माझ्या बाबांची एक घरी छोटी लायब्ररी आहे आणि त्यातली मी बरीचशी पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला आहे. माझे बाबा तुम्हाला सांगतीलच. पण एकंदरीतच मला किंवा आम्हाला घरी सगळ्यांनाच या गोष्टीची जाणीव होती की इंग्लिश ही एक ग्लोबल भाषा आहे. त्याचमुळे जर बाहेरच्या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर इंग्लिश शिकण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणूनच आम्ही शाळेच्या बाहेर म्हणजे घरीच म्हणा इंग्लिश पुस्तकं वाचा किंवा घरातल्या घरीच एकमेकांशी इंग्लिशमध्ये बोला, गप्पा मारा. जरी ते चुकीचं असेल ग्रॅमॅटिकली तरीसुद्धा त्या गोष्टीचा मला फायदा असा झाला की इंग्लिशमध्ये बोलायचा एक कॉन्फिडन्स तो निर्माण झाला.
आणि 8वी ते 10वीचं शिक्षण मी सेमी इंग्लिशमध्ये होतो, म्हणजेच सायन्स आणि मॅथ्स मला इंग्लिशमध्ये होतं. तर या गोष्टीचा मला पुढे फायदा झाला, कारण 11वी आणि 12वीला जेव्हा सगळेच विषय इंग्लिशमध्ये असायचे, तर कारण घरीच आम्ही त्या हिशोबाने तयारी सुरू केली होती. त्याच्यामुळे जेव्हा सगळं इंग्लिशमध्ये आलं तेव्हा त्याचा एवढा काही त्रास मला जाणवला नाही. मला अजूनही आठवत आहे, शाळेत असताना आमचे इंग्लिशचे एक सर होते, मुळीक सर. तर त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आयुष्यात कोणतंही ध्येय जर तुम्हाला अचीव्ह करायचं असेल तर त्यासाठी 3 Ds हे लक्षात ठेवा, आणि विच इज आय थिंक तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, डिटर्मिनेशन, डेडिकेशन आणि डिसिप्लिन. आणि ह्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला माझ्या आयुष्यामध्ये. हे सांगण्याचा हेतू हाच की शाळेचा आपली एक पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व बनवण्यामध्ये किंवा आपली एक जडणघडण बनवण्यामध्ये खूप मोठा हातभार असतो. म्हणूनच जेव्हा आपण एखादी शाळा निवडतो, तर मी काही या गोष्टीचा तज्ज्ञ नाही, पण माझ्या अनुषंगाने, माझ्या एक्सपिरियन्सने मी हेच सजेस्ट करेन की अशी शाळा निवडावी की जी शाळा मुलांना फक्त एक घोकंपट्टी करून हार्डवर्कर नाही बनवेल, तर एक कॉन्फिडंट आणि स्मार्ट व्यक्तिमत्व बनवण्यास एक हातभार लावेल. आणि आजकाल आपण बघतो की स्पर्धा परीक्षांचं जग आहे, दिवसेंदिवस नवीन आणि नवीन स्पर्धा परीक्षा येत आहेत. तर मुलांना शाळेच्या आवाक्याबाहेर ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा म्हणा, ज्याने त्यांना बोलण्याचे स्किल्स डेव्हलप होतील, किंवा ज्या पण काही इतर तांत्रिकी म्हणजे टेक्निकल स्पर्धा परीक्षा असतील, ज्याने त्यांचा सायन्स आणि मॅथमॅटिक्समधली जी आवड आहे किंवा जी रुची आहे ती अजून वाढेल, तर ह्या साऱ्या गोष्टींवर भर देतील. किंवा शिकवण्याची पद्धत म्हणजे नॉट जस्ट फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा जेवढं प्रॅक्टिकल ज्ञान असेल, म्हणजे जास्तीत जास्त एक्सपेरिमेंटेशन करून अशा ज्या शाळा असतील, तर त्या शाळा माझ्या मते मुलांना खूप काही जास्त शिकवू शकतात. तर हे फक्त माझं मत आहे. अगेन मी जसं म्हटलं, मी काही याच्यातला एक्सपर्ट किंवा तज्ज्ञ नाही. अजून एक सांगावं असं वाटतं की मला आवर्जून आवडलं असतं की या सभेला, या कार्यक्रमाला माझी जर उपस्थिती असती, पण अनफॉर्च्युनेटली ते यावेळेला नाही शक्य झालं. मला आनंद भंडारे काकांना एक धन्यवाद सांगायचं आहे की त्यांनी मला ह्या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुमचा निर्णय थोडा वेगळा होता, कारण तुमची मुलं आधी इंग्रजी माध्यमात शिकत होती आणि नंतर तुम्ही मराठी माध्यमाकडे आलात. तर यामागे नेमकं काय कारण होतं? तुम्हाला का वाटलं की मराठी माध्यमाकडे वळावं? नमस्कार. मला माझ्या मुलीला इंग्रजी माध्यमात घालायला लागलं कारण पर्यायच नव्हता. इंग्लंडमध्ये अजून तरी मराठी शाळा सुरू झालेली नाही आहे. अन्यथा माझा पहिल्यापासनं निर्णय असाच होता की निदान प्राथमिक शिक्षण तरी आपल्या मातृभाषेत व्हावं. आणि लहानपणापासून जसं काकाने सांगितलं सेनादलात, तसं मी संघात लहानपणापासून असल्यामुळे स्वदेशी, शिवभाषा या सगळ्यांच्या पहिल्यापासून, म्हणजे मला आठवतं एक स्वदेशीचं साधारणपणे 98 साली किंवा असं कधीतरी एक मोठ्या प्रमाणावर व्यापक आंदोलन झालं होतं देशभरात. तर मी असा विचार केला की आपण एवढा मोठा आंदोलन होतं आहे, आपण काय बदल करू शकतो. आणि सर्वात पहिली गोष्ट मी केली, माझ्या सगळ्या ज्या स्वाक्षऱ्या होत्या त्या देवनागरीत सुरू केल्या. आणि जेव्हा ती पासपोर्टवर बदलायची वेळ आली तेव्हा बऱ्याच जणांनी असा प्रश्न विचारला, नाही ह्याच्यावरची सही बदलायची काय गरज आहे? म्हटलं तो माझा चॉईस आहे, काय असावी सही. कारण जेव्हा आपण आपल्यापासून सुरुवात करू तेव्हाच ही गोष्ट होऊ शकते. तर त्याच्यामुळे पहिल्यापासनं मनात हे नक्की होतं की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत झालंच पाहिजे. फक्त मी जसं म्हटलं तसं की मी इंग्लंडमध्ये राहत होतो, त्याच्यामुळे मुलीचं शिक्षण इंग्रजीमध्ये सुरू झालं. टॉडलर म्हणतात तिकडे, म्हणजे आपल्या इकडे बालवाडी किंवा असं म्हणून. इथे आल्यानंतर सन्मित्र मंडळात तेव्हा मी सभासद असल्यामुळे नूतन शिशु मंदिरात तिची ॲडमिशन घेतली आणि सुरू झालं. पुन्हा मला कामानिमित्त इंग्लंडमध्ये जायला लागलं, त्यामुळे पुन्हा पहिली दुसरी शिक्षण हे तिचं इंग्रजी तिथल्या मीडियममध्ये झालं. आणि पुन्हा इथे आल्यानंतर मी
पुन्हा 2रीपासनं तिची सुरुवात केली मराठी मीडियममध्ये. आणि सांगायला अभिमान वाटतो की तिने म्हणजे अर्थात ही सगळी पुढची जी तयारी म्हणजे निर्णय फक्त माझा होता, पण माझी बायको इथे बसली आहे सुचिता, तर पुढची सगळी मेहनत तिने आणि मुलींनी घेतल्यामुळे सन्मित्र शाळेत 10वीत ती जेव्हा हे झाली तेव्हा ती सन्मित्र शाळेतनं पहिली आली 96% मिळून. त्याच्यामुळे म्हणजे मला असं कुठेही वाटलं नाही. एकतर मुळात मी पण नंदादीप शाळेचाच विद्यार्थी आहे आणि मला कुठेही माझ्या थ्रूआउट ह्याच्यामध्ये कुठे असं वाटलं नाही की मराठी भाषेमुळे माझी काही अडचण झाली. आपल्याला एखादी गोष्ट येत नसतील तर तो आपला कमीपणा असतो, तो भाषेचा कमीपणा कुठेच नसतो. आणि त्याच्यामुळे हा निर्णय नक्की होता. फक्त माध्यम बदलाचा माझा जो आहे तो असा नव्हता की पहिल्यांदा मला इंग्रजीमध्ये घालायचं आणि मग मराठीत, पण ते योगायोगाने दोन्ही झालं. आणि दुसरी एक गोष्ट अशी सांगतो की मुलं कुठलीही भाषा ही पटकन उचलतात. म्हणजे ती तिथे 6 महिन्यात टॉडलर म्हणजे लहान आपण बालवाडी म्हणतो तिथेही तिने इंग्लिशच, आम्ही घरी कधीच इंग्लिश कोणी बोललो नाही किंवा आपण शक्यतो आत्तासुद्धा जे पालक इंग्रजी माध्यमात मुलांना घालतात ते काही घरी इंग्रजी बोलत नाहीत त्यांच्याशी. घरी आपला सगळा व्यवहार बघणाऱ्या मोस्टली ज्या मालिका चालतात टी व्हीवर किंवा काय सगळं मराठीत असतं, फक्त ते अभ्यास करण्यासाठी इंग्लिश वापरली जाते. तसंच पुन्हा इथे आल्यानंतरही तिला मराठीत कधी अडचण झाला नाही पिकअप करायला. तिकडे पुन्हा गेल्यानंतरही पुन्हा म्हणजे तिथे इंग्लंडमध्ये 2री नंतर एक सॅट लेवलची परीक्षा असते, पूर्ण इंग्लंडभर ती चालते आणि त्याच्यामध्ये कदाचित तिकडची मुलं पण नापास होतात, पण जान्हवी तिकडेही पास झाली. सगळे पेपर तिने इंग्लिशमध्ये दिले. तशी काही मुलांना काही अडचण लागत नाही. मनात अडचण आपल्या मनात डोक्यात असते की आपल्या मुलांना काही त्रास होईल, तसं काही होत नाही. वर्तक सर, तुमचा प्रश्न थोडासा मला पुढे न्यायचा आहे की तुम्ही IT क्षेत्रात काम करता आणि बऱ्याचदा फक्त इंग्रजी माध्यम नाही तर CBSE, ICSE, केम्ब्रिज किंवा IB निवडण्यामागे पालक कारण देतात बदलीची नोकरी. आणि मग आम्ही आत्ता इथे आहोत, मग पुन्हा बाहेरच्या देशात किंवा बाहेरच्या राज्यात गेल्यावर तिथे ॲडमिशन मिळेल का इंग्लिश शाळेमध्ये. तर तुम्हाला इथून मराठीतून इंग्लंडच्या इंग्लिश शाळेत गेल्यानंतर ॲडमिशनसाठी काही अडचण आली का? ते लोक असं म्हणाले का की तुम्ही आधी इंग्रजी माध्यमात शिकला नाही तर आम्ही ॲडमिशन देणार नाही वगैरे? नाही, असं अजिबात होत नाही. भारतातला मला अनुभव नाही, पण भारताबाहेर कुठेही शिक्षणासाठी तुमची आधीची भाषा काय आहे हा विषयच नसतो. दुसरी गोष्ट, आपल्याला असं वाटतं की इंग्लंडमध्ये फक्त इंग्रजी असा विषय असतो, पण लंडनमध्ये पर्टिक्युलरली, बाकीच्या इंग्लंडमधल्या भागात कमी, पण लंडनमध्ये जवळजवळ 15-20 वेगवेगळ्या भाषा असणारी मुलं तिकडे शाळांमध्ये येत असतात. मग आपल्या हे लक्षात येत नाही, युरोपात कुठेही इंग्रजी वापरली जात नाही. जपान, चीन किंवा यांनी उदाहरण दिलं, किंवा इतरही काही आशियाई देश आहेत, इथेही मातृभाषेलाच प्राधान्य दिलं जातं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जेव्हा शिक्षण सुरू होतं तेव्हा म्हणजे टॉडलरला जेव्हा ती अगदी बालवाडीत जात होती तेव्हा त्यांनी फक्त विचारलं होतं की तुम्ही काही संकेत सांगा. म्हणजे हिला समजा उदाहरणार्थ वॉशरूमला जायचं आहे तर काय संकेत सांगायला लागेल आम्हाला. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी त्यांनी फक्त विचारून ठेवल्या होत्या. बाकी त्यांनी सांगितलं तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही तिला इंग्रजी बरोबर शिकवणार. आणि तसंच होतं. त्याच्यामुळे तिथे भाषेचं अडचण की तुम्ही कुठल्या माध्यमातून शिकून आलात वगैरे असं कुठल्याही पद्धतीचं होत नाही. आणि तिथे इतर भाषा म्हणजे इंग्रजी हा विषय सोडला तर बाकी सगळ्या विषयांसाठी तिथे भरपूर सहाय्य केलं जातं तो विषय समजून सांगण्यासाठी. म्हणजे इव्हन प्रश्नपत्रिकासुद्धा दिल्यानंतर ती जर का एखाद्या त्यांना लक्षात आलं की ह्याला हे गणित कळत नाही आहे का, तर माध्यम इंग्लिश आहे म्हणून, तर ते 2-3 वेगळ्या पद्धतीने त्यांना समजावून सांगतात. तुला कळला आहे का आता हा प्रश्न, मग तू आता सोडव. त्याच्यामुळे बाहेरच्या देशात तर तुम्ही कुठला विषय घेऊन गेला त्याच्यातून काही अडचण राहत नाही. स्नेहल मॅडम. नमस्कार. माझी मोठी मुलगी आहे आणि एक लहान मुलगा आहे. तर जेव्हा मी माझ्या मुलीला शाळेत टाकलं त्यावेळेला जस्ट अंधळेपणाने ट्रेंड फॉलो केला होता 2006 साली की सगळेजण, त्यावेळेला मराठी मीडियमचा अजिबात मनात विचारही नव्हता. पण जेव्हा तिचं शिक्षण सुरू झालं त्यावेळेला आम्हाला कळालं की काहीतरी आपलं चुकतं आहे. माझी मुलगी साधारण 5वी-6वीपर्यंत शाळेत जायला अतिशय रडायची. तिला अजिबात शाळेत जावं वाटायचं नाही. आम्ही तिला ढकलायचो, अक्षरशः तिला शाळेत ढकलून यायचं. पण वाटत होतं काहीतरी चुकतंय. मग मुलगा झाला. मग त्याच्या शाळेच्या वेळेला असं झालं की मुलीला आपण टाकलं इंग्रजी मीडियममध्ये आणि जर का मुलाला मराठी मीडियम टाकलं तर परत मुलगा म्हणेल अरे का माझ्याबरोबर पक्षपात केलात तुम्ही. म्हणून मुलालाही आम्ही इंग्रजी माध्यमामध्ये ढकलून टाकलं अक्षरशः. तोही 2 वर्षच होता पण तेव्हाही खूप रडायचा, त्याला शाळेत अजिबात जायचं नसायचं.
आणि मग कोरोना आला आणि कोरोनामध्ये सगळं थांबलं, पण माझे विचार अगदी जलद गतीने सुरू झाले. फेसबुक ग्रुपवर मला बरेचसे असे जे मराठी शाळांना प्राधान्य देणारे असे ग्रुप मला मिळाले आणि मग मी त्यांच्याशी संलग्न झाले. तिथे मान्यवरांचे खूप चांगले चांगले विचार मी वाचले, त्याच्यावर मी माझं चिंतन केलं आणि मग ठरवलं नाही, आपल्याला बदललं पाहिजे, आपल्याला अंधळेपणाने कोणालाही फॉलो करायचं नाही, आपल्याला कुठलाही स्टेटस नको आहे, माझा मुलगा आनंदी असणं हे माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे मी माझ्या मुलाला मराठी मीडियममध्ये टाकलं आणि त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलाचं सगळं शाळेचं जे चालू होतं, माझी मुलगी 1000 वेळा म्हणजे बऱ्याच काही कारणामुळे त्या मराठी शाळेमध्ये तिचं जाणं येणं होतं. तर मला ती माझी मुलगी आता म्हणते की अगं तू का, म्हणजे मुलाकडून तो प्रश्न आला नाही, मला मुलीकडून प्रश्न आला की का तू त्याला मराठी मीडियममध्ये टाकलं आणि मला का इंग्रजी मीडियममध्ये टाकलं गं. ती जेव्हा त्यांच्या शाळेत जाते त्यावेळेला बाई अशा बसलेल्या असतात, 4-5 मुलं अशी त्यांच्याभोवती कोंडाळ करून बसलेली असतात. मागून मुलं काही म्हणतात बाई बाई हे ते बाई छान उत्तरं देत असतात आणि माझी मुलगी म्हणते मला की अगं मला टीचरशी बोलताही यायचं नाही, माझं काही चुकलं तर तिथपर्यंत जाताही यायचं नाही सांगायला. आमच्यामध्ये एक अदृश्य भिंत होती. मला माझी टीचर कधीही आपली वाटली नाही. मला हे सांगायचं की मराठी शाळा म्हणजे आपलं स्वतःचं घर आहे आणि इंग्रजी शाळा म्हणजे आपण पाहुण्यांकडे जाऊन बसतो असं आहे. तर मला सांगा, तुम्हाला कुठे घालायला आवडेल? आपल्या घरात मुलं जास्त रमतील की इंग्रजी शाळेमध्ये जास्त रमतील? हा विचार करून मला असं वाटतं सर्व पालकांनी हा विचार करणं जास्त गरजेचं आहे. नमस्कार. थोडंसं माझं पण मॅडमचं जसं होतं तसंच होतं की जेव्हा मुलाला शाळेत प्रवेश घ्यायचा होता त्यावेळी समाजाचा इतर जे शेजारी पाजारी होते किंवा कुटुंबातही सर्वच जण आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमात किंवा ICSE बोर्ड त्याहूनही असं सर्व चालू होतं. तर त्यामुळे मग पालक म्हणून मी आणि त्याच्या बाबांनी असा निर्णय घेतला की आपणही आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमातच घालावं, कारण फ्युचर त्याचं ब्राईट होण्यासाठी. हा जो आधी सर्वात चुकीचा समज हे मला माझ्या मुलामुळेच कळलं की त्यामुळे आम्ही तिथे इंग्रजी माध्यमात त्याला शाळेत टाकलं. 2रीपर्यंत खूप छान चाललेलं, कारण इतका काही अभ्यासाचा हे नसतो आणि दुर्दैवाने त्याला ॲक्च्युली एपिलेप्सीचा प्रॉब्लेम स्टार्ट झाला आणि त्याचे मेडिकेशन स्टार्ट झाले. हेवी मेडिकेशन असतात, त्यामुळे थोडा साईड इफेक्ट ब्रेनवर आणि ओव्हरऑल सगळ्याच ॲक्टिव्हिटीवर होऊ लागला. आणि जसं जसं 3रीत गेला तसं मग शाळेतनं सतत मला कंप्लेंट्स यायच्या की त्याला LD आहे, म्हणजे अध्ययन क्षमता कमी आहे त्याची, त्यानंतर त्याला बिहेवियरल पण प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही जरा लक्ष द्या. तर म्हणून मग आम्ही त्याचे LD क्लासेस वगैरेनी असे बाहेरून सुरू केले. शाळेकडनं काही आम्हाला त्या बाबतीत मदत नाही मिळाली त्या इंग्रजी माध्यमाच्या, पण कंप्लेंट्स मात्र सतत चालू असायचे. आणि त्यानंतर आम्ही त्याचे LDचे क्लासेस सुरू केले. पर्सनली मी त्याचा अभ्यास वगैरे असं घेणं सुरू केलं. हळूहळू असं चालू होती ढकलगाडी. मग त्या दरम्यान आम्हाला लक्षात आलं की त्याचा थोडा गायनाकडे कल आहे आणि आम्हाला 1-2 जणांनी सांगितलं की जे त्याचं बिहेवियरल प्रॉब्लेम आहे तो थोडा हायपर आहे, तर तुम्ही गायनात त्याला जर पुढे केलं तर त्याचं ते कमी होईल, म्हणजे तो शांत राहील त्याची. आणि नो डाऊट म्हणजे हे सगळं चालू होतं, पण मला हे जाणवत होतं की त्याची पाठांतराची क्षमता खूप जास्त आहे. म्हणजे त्याच्या बाबांना गाण्याची आवड आहे, त्यांचं गाणं ऐकता ऐकता तो 2रीत असतानाच स्वतःहून पाठ करायचा. म्हणजे मी मोठेपणा नाही सांगत, पण श्री शंकर महादेवन सर आहेत, त्यांचं गणनायकाचे गाणं आहे, थोडंसं संस्कृत शब्द आहेत त्यात, तर ते गाणं त्याने 2रीत असताना पाठ केलेलं आणि ते तो शाळेतच काहीतरी गाऊन दाखवत होता. तर आम्हाला एका म्हणजे क्वचित इंग्रजी माध्यमात असतात चांगल्या मॅडम, तसा तो एक अनुभव होता की त्या मॅडमनी आम्हाला सांगितलं की तुमचा मुलगा खूप छान गातो हे गाणं. म्हणून मग आम्ही तेही सुरू केलं 3रीत की त्याला शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. थोडाफार फरक पडत होता, पण शाळेकडनं काहीच मदत मिळत नव्हती. जसा तो 4थीत गेला मग आम्हाला त्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका होत्या त्यांनी बोलवून सांगितलं की तुमच्या मुलात प्रगती तर नाहीच, उलट आम्हाला असं वाटतं की तो स्पेशल चाइल्ड आहे. स्पेशल चाइल्ड म्हणजे जी मुलं मानसिक ह्याने अपंग असतात असं आपण त्यांना म्हणतो. विचार करा, ॲज अ पालक म्हणून माझ्या पायाखालची जमीन सरकलेली. म्हणजे आज आपल्या मुलाचं काय भविष्य आहे, कारण जेव्हा तो जन्माला आला, शाळेत
चालू होतं त्यावेळी तर काहीच प्रॉब्लेम आढळत नव्हता. आणि जेव्हा शाळेकडनं असं कळलं गेलं की तुमचा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे, त्यामुळे खूपच म्हणजे मी पर्सनली तर खूप घाबरलेले. त्यानंतर आम्ही तरी आम्ही असं जास्त हे केलं नाही, तसंच चालू होतं त्याचं शिक्षण, गाणं सर्व. मी त्याचे LD क्लासेस घेत होते. पण मग मी जॉब सोडला माझा, त्यावेळेस मी नोकरी करायचे, मग मी जॉब सोडला, पूर्णपणे त्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं, त्याचं शिक्षण आणि त्याच्या सगळ्या करिक्युलम ॲक्टिव्हिटीवर. आणि आम्ही त्याच्या चाइल्ड स्पेशालिस्टला पण कन्सर्न केलं की हा असं आहे का, की शाळेने आम्हाला सांगितलं की तो स्पेशल चाइल्ड आहे म्हणून. तर त्यांनी सांगितलं अजिबात नाही, कारण तो त्याच्या ज्या नॉर्मल ॲक्टिव्हिटी आहेत तो त्या व्यवस्थित करतोय, त्याला पूर्ण समज आहे, त्यामुळे तुम्ही असं काही मनात हे करू नका. फक्त जमल्यास त्याला ऑक्युपेशनल थेरपी म्हणून असते. कारण काय आहे, आता सध्या कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे, त्यामुळे पूर्वीही असायची की मुलं आपल्या वर्गामध्ये की ज्यांना थोडा अभ्यासात कमतरता असायची, मस्तीखोर असायची, वर्गाच्या बाहेर जायची. पण आता ह्या सगळ्या गोष्टींना चांगलंही एका ह्याने आहे की लक्ष दिलं जातं, मुलांना चॅनलाइज केलं जातं. तर म्हणून त्यांनी आम्हाला ऑक्युपेशनल थेरपीची हे सजेशन केलं. पण प्रश्न असा होता, मी नोकरी सोडलेली, मिस्टर माझे एकटेच जॉब करत होते, त्यात हे सर्व म्हणजे आज इंग्रजी माध्यमाची फीज भरमसाठ असतेच, हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे सर्व खर्च आम्हाला तेवढा शक्य नव्हता की अजून त्याची आणखीन काहीतरी मी थेरपी स्टार्ट करेन, कारण त्याही खूप महाग असतात, इतकं सोपं नसतं ते सगळं करणं. आणि तोही करायला तयार व्हायला हवा, हेही महत्त्वाचं होतं. आणि त्यानंतर 5वीत गेल्यानंतर तर शाळेने अतिरेकच केला. म्हणजे एकतर आमच्या मागे लागलेले की तुम्ही त्याला ज्या स्पेशल चाइल्ड्सच्या स्कूल्स असतात तिथे तुम्ही त्याला हे करा, कारण इथे तुमचा मुलगा गव्हर्नमेंटच्या रूलमुळे फक्त 8वी पास होईल, 8वीपर्यंत ढकलला जाईल, त्यानंतर त्याचं काहीच नाही. आणि हा तर घोषा त्यांचा चालूच होता. आणि वाईट इतकं वाटतं मला की तो जेव्हा म्हणजे शाळेत असताना 5वीमध्ये PEचा म्हणजे शारीरिक शिक्षणाचा जो वर्ग असतो आणि कम्प्युटर म्हणजे त्याला खूप आवडतं कम्प्युटरमध्ये. ही इज नाव व्हेरी मच एक्सलंट टू ऑपरेट ऑल दीज थिंग्स, ॲप्स, आणि जसं सरांनी सांगितलं की ॲप्स वगैरे यायला हवेत, तो उत्तमरित्या आता सगळं वापरतो. पण त्यावेळी त्याला एकट्याला वर्गात बसवायचे PEच्या पिरियडला आणि ह्याच्या कम्प्युटरच्या क्लासला, आणि तो एकटा वर्गात असायचा आणि बाकी सर्व मुलं मैदानावर किंवा त्या क्लासेसना असायची. म्हणजे मानसिकरित्या त्याचं पूर्ण खच्चीकरण केलेलं होतं. म्हणजे हे इतकं वाईट वाटतं की मला म्हणजे आता आम्ही त्या शाळेबद्दल काही हे केलं नाही, खरं तर कंप्लेंट करायला हवी असं आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही कंप्लेंट करायला हवी अशा शाळांची की जी मुलांना पाठिंबा तर देणं राहिलं लांब, त्यांना ह्या अशा असू शकतात, प्रत्येक मुलाच्या वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, वेगवेगळे त्यांचे स्किल्सही असतात, त्यांना डेव्हलप तर नाहीच केलं आणि त्याला पाठिंबाही नाही दिला. पण त्या दरम्यान मला त्याचा अभ्यास मी स्वतः घेत असल्यामुळे माझ्या एक लक्षात आली गोष्ट की त्याला जेव्हा गणित, जो महत्त्वाचा विषय आहे आपल्या व्यावहारिक ज्ञानासाठी सुद्धा, तर ते गणित शिकवताना त्याला जर एखादं लेखी गणित इंग्रजीमधनं अजिबात समजायचं नाही, पण मराठीतनं तेच त्याला मी लिहून दिलं किंवा सांगितलं तर तो अगदी चोख ते सॉल्व करायचा, व्यवस्थित सॉल्व करायचा. त्यामुळे मग त्यावेळी लक्षात आलं की ह्याला कदाचित लँग्वेज बॅरियर असू शकतो. त्यामुळे मग आम्ही त्याच्या डॉक्टरांशी कन्सर्न केलं की जर आपण ह्याचं माध्यम बदललं तर चालेल का. आणि मग त्यावेळी आमच्या एरियामध्ये निवारा विद्यालय आहे, त्या मॅडमशी, त्या शाळेच्या मुख्याध्यापिकांशी मी बोलले, कारण कसं आहे जवळपासची शाळा मला बघणं गरजेचं होतं. त्यामुळे मग त्यांच्याशी आम्ही बोललो. त्या मॅडमनी सुद्धा म्हणजे त्याची असंच ॲडमिशन नाही की आपण म्हणतो ना मराठी शाळेचा पट कमी होत चालला आहे, पण म्हणून काही डोळे झाकून नाही त्याला ॲडमिशन दिली. तर त्याची गणित, मराठी आणि विज्ञान ह्या तिन्ही विषयांची एक बेसिक टेस्ट घेतली. त्या परीक्षेत तो व्यवस्थित उत्तीर्ण झाला. म्हणजे तो लिहू शकतो, वाचू शकतो, गणित सोडवू शकतो. हे त्या मॅडमनी सगळं पारखून मग त्याला ॲडमिशन दिली. आणि मला खरंच म्हणजे आमच्या शाळेचा, म्हणजे आमचीच म्हणेन मी, कारण माझा मुलगा जरी त्या शाळेत गेला तरी मलाही पुन्हा एकदा म्हणजे शाळेचा आनंद अनुभवता आला. इतकं मोकळं वातावरण, कारण ह्या शाळेमध्ये सगळी लपाछुपी असायची आणि तेच मराठी शाळेमध्ये इतकं मोकळं वातावरण, कारण मी स्वतः मराठी माध्यमातूनच पुढे आलेले आहे. ते पुन्हा एकदा माझा मुलगा तोच आनंद मिळवतोय जे सध्या आपण बघतोय की सर्व मुलं फक्त ते घोड्याला लावतात ना दोन्ही बाजूला, तुम्ही त्या स्पर्धेत फक्त धावायचंय.
ती स्पर्धा सोडून, स्पर्धा तर प्रत्येकाला आयुष्यात असते, पण ती सोडूनही एक माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे हे मराठी शाळेतनं नक्कीच शिकता येतं आणि शिकवलंही जातं. आणि याचं उत्तम उदाहरण असं की आमच्या शाळेमध्ये निवारा विद्यालयामध्ये एक हँडिकॅप मुलगा होता, व्हीलचेअरवर बसायचा. त्याला मुलगा होता आणण्यासाठी सोडण्यासाठी, पण वर्गात रोज हे असायची की आज मी नेणारा त्याला वर्गामध्ये किंवा आज मी सोडणारा बाहेर त्याला. आज हे जे मैत्री होती, हे जे प्रेम होतं, त्या मुलाला काहीतरी आपण मदत करावी ही भावना होती, ती खूप सुंदर ह्या शाळेतनं मला अनुभवता आली, दिसली. आणि नो डाऊट शिक्षक तर म्हणजे आज माझा मुलगा जे काही आहे ते मी नेहमी त्याला म्हणते की तुझा पाया देवाने आम्हाला सुबुद्धी दिली की ॲटलिस्ट तो 6वीत असताना तरी आम्ही त्याचं माध्यम बदललं आणि त्याला शाळेने म्हणजे थोडं जे काय त्याला बेसिक तेव्हा गाणं थोडंफार गाता येत होतं, पण शाळेने त्याला प्रवेश घेतल्या आपल्या वार्षिक संमेलनाला खरं शाळेचा रूल होता की ग्रुप ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात, पण त्याला सोलो परफॉर्मन्स करायला दिला आणि तो कॉन्फिडन्स त्याला तेव्हा जेव्हा मिळाला, म्हणजे आज जे अंधारमय आयुष्य झालेलं त्याचं आणि आज पालक म्हणून आमचंही, तर त्याला एक नवीन दिशा मिळाली, ही शाळेने दाखवली. आणि त्या शाळेच्याच म्हणजे शिक्षकांची मेहनत आणि त्याचं स्वतःचं पण स्किल ह्या सगळ्यामुळे तो 10वीला जो मुलगा स्पेशल चाइल्ड म्हणून त्या शाळेने त्याला सांगितलेलं, तो 10वीला फर्स्ट क्लासने पास झाला. आणि त्यानंतर त्याने रुईयाला ॲडमिशन घेऊन 12वी पूर्णपणे करून आता तो आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये शास्त्रीय संगीतात गायनात तो डिप्लोमा करतोय. त्यातही त्याला पहिला नंबर मिळाला फर्स्ट इयरला, सेकंड इयरला आता आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, जर एखाद्या मुलाला घडवायचं असेल तर शाळा किती महत्त्वाची असते. हां, आणि नक्कीच त्याचं माध्यम बदलताना सुद्धा आम्हाला आमच्या काही नातेवाईकांनी अजून पण ओळखीचे असतात, त्यांनी थोडंसं हे केलं की अरे काय तुम्ही असे इंग्रजी माध्यमात सोडून मराठी शाळेत कुठे घालताय, कसं त्याचं पुढे होणार. तर माझं एकच म्हणणं आहे, पुढे काय व्हायचं ते होईल, ते होणारच आहे, पण त्यासाठी वर्तमान तरी मुलांचा वाईट करू नका प्लीज. म्हणजे एवढंच माझी कळकळीची विनंती आहे. थँक्यू. मराठी माध्यम निवडल्यानंतर नातेवाईकांचं वगैरे जे काही प्रतिक्रिया असतात त्याबद्दल तुम्ही सांगितलंच, पण इतरही वक्त्यांना तोच प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही मराठी माध्यम निवडता किंवा इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाकडे येता तेव्हा कुटुंबाचा दबाव असतो, नातेवाईकांचा दबाव असतो, बऱ्याचदा आई वडील दोघांचं एकमत नसतं. तर अशा गोष्टीतून तुम्ही कसा मार्ग काढता, विरोधाला कसं सामोरे जाता. आणि प्रेक्षकांकडून सुद्धा खरं तर तोच प्रश्न आलेला आहे की मराठी माध्यमात मुलांना घातल्यावर मित्रमंडळी, नातेवाईक यांचे एक प्रेशर येतं, त्यांच्या चौकशी सत्राला तुम्ही कसं सामोरं जाता सर्वांसाठी. प्रश्न बरोबर विचारला आहे की बऱ्याच जणांचं म्हणजे पहिला तर प्रश्न बऱ्याच जणांना असा मनात येतो की तुम्हाला भरायला म्हणजे जसं त्यांनी मगाशी आर्थिक हा विषय केला की इंग्लिश मिडियममध्ये भरायला तुम्हाला फी वगैरेची काही अडचण आहे का, असा बऱ्याचदा उलटाही प्रश्न येतो. पण मला असं वाटतं की समाज काय म्हणतो, मित्रमैत्रिणी काय म्हणतात, नातेवाईक काय म्हणतात, त्याच्यापेक्षा घरातल्या सगळ्यांची जर का एकता वाक्यता झाली तर काही अडचण नसते. माझ्या बाबतीत पत्नीचा थोडा इनिशियली असं होतं की जसं तुम्ही म्हणालात तसं की पहिल्यांदा शिक्षण इंग्रजीमध्ये झालं आहे, मग आता मराठी, पुन्हा कुठे बदली झाली तर पुन्हा इंग्रजी, तर काय असं. आणि थोडं कुठेतरी शाळा चांगल्या नसतात. तर अनेक मराठी शाळांवर अनेक दूषणं लावली जातात, त्यातली काही प्रॅक्टिकली आपल्याला माहिती अडचणी असतात शाळांचा, कारण अनुदानित शाळा असतात आणि प्रायव्हेट शाळांच्या फिया आणि त्यांना ते अनुदान नसतात, त्याच्यामुळे त्या असतात. फक्त मी त्याच्यासाठी थोडी कृष्णनीती अशी वापरली. मी म्हटलं ठीक आहे, शाळा तुम्हाला पाहिजे ती निवडायची, पण मग शाळा चांगली असली तर क्लासला कुठलेही घालायचं नाही. आता अडचण अशी झाली आहे सध्या की कुठल्याही शाळेत मुलगा गेला तरी फायनली त्याला क्लासला घालावंच लागतं. म्हणजे खरं तर मला असं वाटतं काही काळाने असं होईल कदाचित की क्लास आणि शाळा ह्याच्यातलं काय करायचं कळणार नाही, फक्त क्लासमध्ये जा आणि परीक्षा द्या, असं पण होऊ शकेल. कारण आता ते इंजिनिअरिंग आणि याला इंटिग्रेटेड कॉलेज असा विषय हळूहळू सुरू झाला. म्हणजे कॉलेजला फक्त सही करायची आणि बाकी तो मुलगा त्या इंटिग्रेटेड क्लासला जातो. तर हा विषय ठेवल्यानंतर मग थोडं असं झालं नाही, मग थोडं अडचणीचं होईल पुढे. मग त्याच्यापेक्षा शाळा तुमच्या निवडीची असा थोडा विषय झाला. अशा पद्धतीने मी हँडल केला. पण मला असं वाटतं घरातल्या दोन्ही पालकांचं जर का एखाद्या गोष्टीशी एकमत झालं तर मग आणखी नातेवाईक, मित्रमंडळी काय म्हणतात त्याला फारसा काही अर्थ नाही. कारण तुम्ही जसं त्या गाढवाची गोष्ट ऐकली असेल
एक म्हणजे हे मुलगा आणि वडील असे दोघं चाललेले असतात आणि गाढव चाललेलं असतं आणि प्रत्येक त्यांनी काही कृती केली तरी समाज बोलत असतो. म्हणजे ते एकदा मुलगा चढला गाढवावर तर ते म्हणतात अरे काय तुझा वडील वयोवृद्ध आहे, गाढवावर त्याला बसवलं पाहिजे. मग त्याला बसवतात, तो पुढे जातो, तो म्हणतो अरे काय तुम्ही दोघंही इतके तळणे काट्यात गाढवावर बसले, ते गाढवाला उचलून नेलं पाहिजे. आणि गाढवानं उचलून नेल्यावर तो शेवटी गाढव काय पाय स्थिर ठेवत नाही कधी, तो लाथा मारून गाढव विहिरीत पडतं. त्यामुळे समाज काय म्हणतो याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं हे जर का निश्चित असेल तर ऐकावे जनाचे करावे मनाचे. फक्त दोन्ही पालकांची सहमती असावी, नाहीतर मग तिकडे फ्रिक्शन सुरू होतं. तेवढी जर का असेल तर काही अडचण नाही. ज्यावेळेला आम्ही मुलांना टाकलं म्हणजे ती पार्श्वभूमी सांगितली, पण त्याही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नव्हती त्यावेळेला. आणि ते खूप म्हणजे आपल्याकडं त्यावेळेला ते नव्हतं. आणि दुसरं असं की आपल्याला काय करायचं आहे हे आपल्या डोक्यात पक्कं पाहिजे. आणि ते जे डोक्यात नसतं पक्कं ते त्यांची अडचण होते आणि मग ते त्यांचं इतरांचं ऐकावं लागतं. म्हणजे आमच्या वेळेला म्हणजे मी जेव्हा शाळेत गेलो त्या शेजारचा मुलगा गेला की समोर शाळा होती म्हणून मी शाळेत गेलो. तिथे आम्ही म्युन्सिपालिटी शाळेत शिकलो कारण आमच्या घरासमोर शाळा होती. आणि दुसरं असं की पालकांनी इतरांचा विचार करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे आणि आपल्या मुलाचं भविष्य कशात आहे हे समजलं पाहिजे. म्हणजे मराठी शिकवताना त्याला इंग्रजी आलं पाहिजे. इंग्रजी आलं पाहिजे असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण ती देखील एक जगाची भाषा आहे आणि ती आली पाहिजे. आणि आता पहिलीपासून इंग्रजी आहे त्याच्यामुळे ते होतंच, त्याच्यामुळे काय आता फार कठीण नाही, मुलांना येतं. तर हे आणि घरामध्ये देखील जसं शाळेमध्ये आपल्या अपेक्षा आहे प्रयोग वेगवेगळे झाले पाहिजे, तसे घरामध्ये देखील प्रयोग झाले पाहिजे. घरामध्ये पुस्तकं आणली पाहिजे, घरामध्ये वर्तमानपत्र आलं पाहिजे, मराठी वर्तमानपत्र आलं पाहिजे. म्हणजे मराठी 14 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये मराठी वर्तमानपत्राचा खप किती आहे संशोधनाचा विषय. 14 कोटी देशामध्ये जर लोकसत्ता 1 लाख आणि 2 लाख किंवा 3 लाख जात असेल तर किती लोक वाचतात. तर किमान मराठी वर्तमानपत्र आलं पाहिजे, पुस्तक आलं पाहिजे. म्हणजे आम्ही आमचं ठरवलं होतं की आपण आपल्याकडे जरी मी बँकेत नोकरी करत असलो, मिसेस नोकरीला असली तरी आपल्याकडे ज्ञान हेच भांडवल आहे. आपल्याकडे दुसरं भांडवल नाही, पैसा आपला भांडवल नाही, तर ज्ञान हेच आपलं भांडवल आहे. आणि ते ज्ञान जसं मला पण मिळालं पाहिजे आणि माझ्या मुलांना पण मिळालं पाहिजे, किंवा फक्त मुलाला मिळून चालणार नाही तर ते मला देखील मिळालं पाहिजे. जर आपण घेणार नाही, आपण जर सिरियल बघत बसू, ती कोणाची बायको कोणाबरोबर पळून चालले आणि मग मुलांकडून अपेक्षा तुम्ही ठेवणार की मुलांनी चांगलं आलं पाहिजे, तर ते नाही होणार ना. तर मुलांना जर चांगलं आलं पाहिजे तर तुम्ही देखील चांगलं वागलं पाहिजे, चांगलं वाचलं पाहिजे. मुलगा ऑब्झर्व करतो. पुन्हा मी इंग्लंडकडे बघतो येतो, ते फक्त हे आपल्याला माहिती असावी म्हणून. मी मगाशी लायब्ररी बघितली तेव्हा मी मॅडमना म्हणालो की इंग्लंडमध्ये देखील मैदान असतं, त्या मैदानाच्या मध्ये त्या मुलांना मोकळंपणे सोडलं जातं. लहान लहान मुलं हेल्मेट लावून ती खेळतात, पडतात, खेळतात, धडपडतात. ती खेळल्यानंतर 2 तास खेळल्यानंतर बाजूला लगेच एक लायब्ररी असते. त्या लायब्ररीमध्ये ती आई किंवा बाबा त्याला घेऊन येतात, ते पुस्तक चाळतात. त्या लायब्ररीमध्ये देखील जसं तुम्ही विभाग केलेले आहेत तसे विभाग असतात. एशियाचा देखील एक विभाग असतो वेगळा. त्या एशियाच्या विभागामध्ये एशियामधली पुस्तकं असतात, मराठी असतात, हिंदी असतात, ही सगळी पुस्तकं असतात, उर्दू पुस्तकं असतात. ते आईबाप ते सगळं पुस्तकं चाळत असतात. मुलांसाठी एक वेगळा एक भाग असतो तिथे त्याच छोट्या लायब्ररीमध्ये. तिथे चेस देखील असतं. तर मी प्रश्न विचारला चेस कशाला लायब्ररीमध्ये, तर चेसचा देखील खूप फायदा होता. तरी काय एक्सपर्ट व्हावं म्हणून नाही, एक लक्ष केंद्रित व्हावं. म्हणजे आम्ही आमच्या दोन्ही मुलांना चेस शिकवत होतो लहानपणी, म्हणजे जसं आम्हाला येईल तसं. त्याचा मग मोठेपणी म्हणतो की मुलगा लक्ष देत नाही, मुलगा वेळ देत नाही, तर ते चेसमुळे किमान जो लक्ष केंद्रित करण्याचा जो मुद्दा असतो तो देखील हळूहळू तो हे होतो, ते तिथे होतं. मी म्हटलं नाही, आपण जे त्यावेळी केलं की आपण चूक नाही केलं, आपण बरोबर केलं की ह्या प्रगत देशांनी केलेलं आहे. आणि मग बाजूला ते सगळं मुलगा पाहतो, न्याहाळतो की आपले आईबाप पुस्तक वाचतात, पुस्तक चाळत आहेत, तर त्याला देखील ती गोष्ट देखील त्यांची लहान मुलांची काही पुस्तकं असतात ती मुलं चाळतात. बाजूला आता इथं आपल्याला शक्य नाही, पण बाजूला कॉफी हाऊस असतं, लगेच लागून असतं. तिथे मग केक असेल, ब्रेड असतील, कॉफी असेल, वाईन असेल, ते सगळं तिथे असतं. आणि बाजूला पुन्हा बॅडमिंटन कोर्ट. म्हणजे मुलांनी ते सगळं बघत मी सर हे सांगतोय तुम्हाला कोवेंट्री आणि वॉरिकची गोष्ट सांगतोय, लॅमिंग्टन स्पा त्या परिसरामध्ये. तर हे सगळं ते मुलगा ऑब्झर्व करतो आणि मग ते आयुष्य म्हणजे त्या मुलाच्या मध्ये हे पडतात. तिथल्या ट्रेनमध्ये देखील जे झोन आहेत सायलेंट झोन, त्या सायलेंट झोनमध्ये लोक पुस्तकच वाचत असतात किंवा काय मोबाईलमधलं वाचत असतात. तिथे बाकीचं काय नसतं, त्या ट्रेनच्या डब्यामध्ये सायलेंट झोनमध्ये असतात.
त्या मुलांच्या चर्चा काय आहेत? तर मंगळाचं, शनीचं, ग्रहाचं, नव्या शिक्षणाचं, नव्या जॉबचं, म्हणजे मगाशी झालं की आपल्या चर्चा काय असतात आणि तिथल्या मुलांच्या चर्चा काय असतात. तर हे सगळं मला असं वाटतं हे शाळेतून आणि घरातून यायला पाहिजे. शाळेची जबाबदारी जरी आपण म्हणली तरी ही घरातून जर नाही आली आणि मग फक्त आपण शाळेवर ढकलून दिलं की जातोय ना शाळेत ते काय शिकवतील, तर ते न होता पालकांची देखील जबाबदारी आहे आणि पालकांनी देखील यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे. मला या निमित्ताने सांगायचं आहे. स्नेहल मॅडम किंवा इतर 2 वक्त्यांसाठी की तेच कुटुंबाचा काही दबाव होता का किंवा नातेवाईकांचा मराठी माध्यम निवडताना? सुरुवातीला थोडासा दबाव म्हणता येणार नाही, थोडंसं दुमत होतं, मुद्दा पक्षपाताचाच. पण मग आम्ही विचार केला की आपण असं का मनात धरायचं की मुलगा आपल्याशी येऊन नंतर भांडेल की असं का केलं तसं का केलं. आपण असं विचार करूया की मुलगा कदाचित आपल्याला धन्यवादसुद्धा देईल की माझं शिक्षण तुम्ही दबाव विरहित केलं, मला छान हसत खेळत शिकायला मिळालं. आणि माझा मुलगा आता 3रीत आहे. अगदी त्याने मागच्या वर्षी 2रीतच त्याने मला स्वतःहून येऊन सांगितलं, आई थँक्यू हा मला तू मराठी मीडियममध्ये घातलं, कारण माझ्या मुलाला पूर्ण दिवस मोकळा मिळतो. त्याचं जे काही शिकणं आहे ते शाळेत अगदी व्यवस्थित होतं. थोडासा अभ्यास देतात, अर्धा तासात तो अभ्यास पूर्ण संपून पण जातो. माझा मुलगा दिवसभर मोकळा असतो. सोसायटीत फक्त माझा एकटा मुलगा मराठी मीडियममध्ये आहे. बाकी सगळ्यांची मुलं क्लासला जातात, तिकडे जातात, तिकडे ते सतत दबावाखालीच असतात, काही ना काही ते मला हे करायचं ते करायचं. पण माझा मुलगा पूर्ण फ्री असून त्याला ते अतिशय आवडतं. आणि मला लोक विचारतात, कारण बायकांनी फार धसका घेतला आहे कॉम्पिटिशनचा की पुढे कसं होणार, अरे पुढे कसं होणार त्याचं आपण आत्ता का चिंता करायची, मला हेच कळत नाही. आणि मला असं वाटतं आपण जेव्हा आपली मुलं जन्माला घालतो त्यावेळेला त्यांना कुठल्या तरी रेसमध्ये घालायचं आहे या विचाराने आपण जन्माला घालतो का. तर मग तो मुलगा जन्माला आला तर त्याला त्याचं वागू दे, त्याचा एक वेगळा प्रवास आहे, तो त्याचा वेगळा त्याला प्रवास करू दे. आणि मला जेव्हा म्हणतात की काय बरं तुम्ही का घातलं त्याच्यामध्ये, मग कसं असं तसं, त्यावेळेला मी एकच सांगते, ज्याला चमकायचं आहे तर तो कुठेही जाऊन चमकणारच. आता माझ्या घरातलंच उदाहरण आहे. माझी बहीण आहे जी कोकणातल्या अतिशय छोटंसं खेडेगाव, म्हणजे तुमची झकपक शाळा नाही, काही मॉडर्न काहीच नाही, तिथे पत्र्याची शाळा, अक्षरशः पाणी नाही, काही नाही, खूप छोटंसं खेडेगाव. तिथून ती अगदी मराठी शाळेमध्ये सगळे विषय मराठी, तिथे सगळं पूर्ण करून ती लंडनला स्वकर्तृत्वावर जाऊन आली 2 वेळा आणि आता ती स्वीडनला बँकेत आहे ऑफिसर म्हणून. तर त्याच्यामुळे असा काही प्रश्नच नाही, ज्याला जायचंय पुढे तो जाणार. त्याच्यासाठी माध्यमाचं काही मला असं वाटतं की गरज नाही आहे. तुम्ही त्याला छान आनंदी शिक्षण द्या, एवढं फार महत्त्वाचं आहे. आपण खूप वेळेला म्हणतो ना की इतका छान कार्यक्रम झाला, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. ते माझ्याकडे शब्दच नाहीत हे आता म्हणण्यापेक्षा नवीन शब्द शोधले पाहिजेत पुढच्या पिढीने. ती क्रिएटिव्हिटी त्यांनी दाखवली पाहिजे. तर ती मुलं साहित्यात गेली पाहिजेत आणि हे मराठी मीडियमचीच मुलं करू शकतात. फक्त त्याच्यासाठी त्यांना व्याकरण उत्तम असणं, ऱ्हस्व-दीर्घ उत्तम कळणं, यतिभंग उत्तम कळणं, हे सगळं त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. गाणं ऐकताना सुद्धा ऱ्हस्व-दीर्घ त्यातलं करेक्ट ऐकलं गेलं पाहिजे. आम्ही त्या दृष्टीने जेव्हा गाण्याचं काम करतो तेव्हा आम्ही जेव्हा कुठलंही गाणं ऐकतो, मोगरा फुलला शब्दातला फू ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे? ऱ्हस्व आहे. मग तो गाताना दीर्घ होतोय का? फुलला हां होतोय का थोडासा? हां, इथे लक्ष पाहिजे. हे लक्ष विधीचं मराठी मीडियममुळे गेलं. हे हिंदी आणि इंग्लिश मीडियममधला मुलगा जर गायक झाला तर मराठी गाणं गाताना त्याचं लक्ष नसणार या गोष्टीकडे. तर हे मला वाटतं फार इम्पॉर्टंट आहे. भाषेचं ऱ्हस्व-दीर्घ उत्तम आणि यतिभंग कळणं. आता आपण नेहमी आरती म्हणतो, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. इथे आपण फुलस्टॉप घेतो किंवा इथे आपण पॉज घेतो, तो पॉज चुकीचा आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, म्हणजे वार्ता विघ्नाची ज्याच्यामुळे राहत नाही, पूर्वी प्रेम कृपा जयाची, असं त्याचं स्कॅनिंग पाहिजे. हे त्याचं विभाजन पाहिजे. पण आपल्या चालीमध्ये त्याचं विभाजन गडबड आहे आणि ते गडबड आपण लहानपणापासून ती ॲक्सेप्ट केलेली आहे. पण हे जे प्रोफिशियन्सीचा मुद्दा नेमाडे सर काल म्हणाले, हे आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या लहानपणापासूनच्या आपण शिकण्यामध्ये आपण काय काय चुकीचं शिकतो ते मोठेपणी बरोबर केलं पाहिजे. कोणीतरी त्याचं ते करेक्शन केलं पाहिजे. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, तर हे आशीर्वाद दिधलामध्ये काय होतं की कोंबले जातात शब्द त्या चालीमध्ये.
तर ते चालीत शब्द कुठल्या कोंबले गेलेत, कुठलं मीटर करेक्ट आहे, कुठलं मीटर करेक्ट नाही आहे. याचं पुलंनी खूप छान उदाहरण दिलं होतं की जेव्हा पु ल देशपांडे आले अध्यक्ष म्हणून तेव्हा स्वागत करूया पु ल देशपांड्यांचे. ते पु ल देशपांडे नाव बसलं चालीत. मग वपू काळे आले तेव्हा पण वपू काळ्यांचे ते पण बसलं. मग हातकणंगलेकर सर आले, ते काय बसे ना त्या चालीमध्ये. स्वागत करूया हातकणंगलेकर सरांचे, असं कसं बसलं. म्हणजे तुम्हाला कवितेचं वृत्त कळलं पाहिजे, तुम्हाला यतिभंग कळला पाहिजे, तुम्हाला लघुगुरू कळलं पाहिजे, ऱ्हस्वदीर्घ छान कळलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. ती भाषा प्रोफिशियन्सीनी वापरू शकता. लिहिलेला शब्द तोच असतो, पुण्याचा आणि पुण्याचा हा लिहिलेला शब्द सेम दिसतो, पण आपण कधी पुण्याचा वाचायचं आणि कधी पुण्याचा वाचायचं हे आपल्या लॉजिकनी ठरवतो. ही प्रोफिशियन्सी इंग्लिश मिडियमच्या मुलाला नाही येऊ शकत. त्याला ते शिकवायला लागेल की मी पुण्याचा आहे हे वाक्य तो मी पुण्याचा आहे असंही वाचेल, है की नाही. पण हा सगळा पापपुण्याचा भाग आहे हे तो लॉजिक लावून वाचेल. तर कधी पुण्याचा वाचायचं, कधी पुण्याचा वाचायचं. आणि मुळात आपल्या भाषेमध्ये आपली भाषा कंप्लीट आहे. मराठी भाषा त्याच्यामध्ये ळ आहे, ण आहे. हिंदी भाषिक माणूस तिलक म्हणतो, लोकमान्य तिलक म्हणतो, कारण त्या भाषेत ळ नाही आहे. आपण टिळक म्हणू शकतो. आपल्याकडे सगळे जे उच्चाराचे जे सगळे ऑप्शन्स होऊ शकतात, जे सगळे प्रकार होऊ शकतात, ते सगळे आपल्या भाषेमध्ये आहेत. त्यामुळे आपण ती उत्तम पद्धतीने वापरली पाहिजे मराठी भाषा. आणि नवीन नवीन शब्द आपल्या जे छान वाटणं असतं. आता नवीन पिढीची भाषा काय असते, मला एकदम सही वाटलं किंवा लय भारी वाटलं. हे वेगवेगळ्या अर्थाचे एक्सप्रेशन्सचे हे प्रकार आहेत. त्या एक्सप्रेशनचे प्रकार इंग्लिश भाषेमध्ये नाही येऊ शकत. की आय फेल्ट ग्रेट किंवा आय फेल्ट गुड किंवा आय एन्जॉयड किंवा आय फ्रिक्ड आउट, याच्या पलीकडे लय भारी वाटलं, खूप छान वाटलं, हां सही वाटलं एकदम, किंवा मला एकदम वा अप्रतिम, मला दैवी वाटलं, दैवी दैदिप्यमान वाटलं, छान वाटलं. हां खूप खूप त्याच्यामध्ये अर्थाचे पदर असतात. आपण त्याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलो की आपण म्हणतो अरे काय सगळं कल्याण झालं ट्रॅफिकमुळे. कल्याण झालेला इंग्लिश प्रतिशब्द नाही आहे. आणि ते पुढे तर चौकात 3 पोलीस उभे होते, ते सगळ्यांनी ते काशीच झाली. म्हणजे आधी कल्याण झालं मग काशी झाली. याला काय प्रतिशब्द आहे? ते तुमचं एक्सप्रेशन आहे, ते तुमची ओरिजिनॅलिटी आहे. ती ओरिजिनॅलिटी भाषेची आपण टिकवली पाहिजे. आणि ती सगळ्याच भाषांमध्ये ती मराठी संगीतकारांनी, मराठी कवींनी पण टिकवली पाहिजे. मराठी संगीतकार हिंदीची कॉपी करतो, हिंदी संगीतकार हॉलिवूडची कॉपी करतो. त्यामुळे मराठीतला मराठीपणा निघून जातो, हिंदीतला हिंदीपणा निघून जातो. आणि त्यांचा जो पाश्चात्य जो फ्लेवर आहे तो जगात ग्रेट आहे म्हणून आपण म्हणतो, है की नाही. तर हा आपण त्यातला मराठीपणा टिकवला पाहिजे. तेव्हा त्याच्यानंतर, कारण आपल्याकडे जी अस्मिता असते, मराठी अस्मिता, आपण मकरंद अनासपुरेचा पिक्चर, भरत जाधवचा पिक्चर अभिमानाने बघायला नाही जात, पण रजनीकांतचा पिक्चर साऊथमधले लोक अभिमानाने बघायला जातात. हा आमचा रजनीकांत आहे. तसं आपण हा माझा मकरंद अनासपुरे आहे, हा माझा अंकुश चौधरी आहे, हा माझा भरत जाधव आहे असं नाही जात बघायला. पण आपण जर 3 ऑप्शन असले, मल्टिप्लेक्सला आपण गेलो, एक शाहरुख खानचा पिक्चर असतो, एक मकरंद अनासपुरेचा असतो आणि एक जेम्स बॉन्डचा असतो, तर आपण कोणता बघतो? शाहरुख खानचा किंवा जेम्स बॉन्डचा. आपण मकरंद अनासपुरे आणि अंकुश चौधरी आणि भरत जाधवचा पिक्चर नाही बघत त्या अभिमानाने. तर तो सगळीकडनं तो अभिमान अप्लाय होतो. तो मराठी पुस्तकं वाचणं, मराठी नाटकाला जाणं, मराठी चित्रपट पाहणं, मराठी कवितेची पुस्तकं विकत घेऊन वाचणं, मराठी गाणी ऐकणं, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला जाणं, ते सगळीकडे अप्लाय व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि कुटुंबातला जो त्यांचा प्रश्न जो आहे, कुटुंबातला दबाव वगैरे, तर आम्ही ते खूप छान केलं की आम्ही त्याच्यात सांगितलं की ठीक आहे, माझ्या 3 मावशांची मुलं, माझी सगळी मावस भावंडं इंग्लिश मिडियमला होती. मी त्यांना सांगायचो तुम्ही मला इंग्लिश गाणी ऐकवा, मी तुम्हाला मराठी गाणी ऐकवतो. आणि अशा तऱ्हेने आम्ही एक्सचेंज ऑफ कल्चर केलं. त्याच्यामुळे मला मेडोना, मायकल जॅक्सन, जॉर्ज मायकल, ब्रायन ॲडम्स सगळ्यांची गाणी मी लहानपणी ऐकली आणि मला ती पण आवड निर्माण झाली.
आणि माझ्यामुळे त्यांनी अरुण दाते, अनुराधा पौडवाल, गजानन वाटवे ह्या सगळ्यांची गाणी ऐकली आणि त्यांना ती आवड निर्माण झाली. सो असं एक्सचेंज ऑफ कल्चर तुम्ही करू शकता तुमच्या इंग्लिश मीडियममधल्या जे काही नातेवाईक असतील त्यांच्याबरोबर. धन्यवाद. पुढचा प्रश्न विदितसाठी आला आहे प्रेक्षकांकडून की मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेऊन कॉलेजमध्ये गेल्यावर मित्रमैत्रिणी मिळवायला, त्यांच्यात मिसळायला काही अडचण आली का? अभ्यासात काही अडचण आली का? अडचण नाही आली खरं तर, कारण एक तर सेमी इंग्लिश होतं मला पण. 8वी ते 10वी गणित आणि विज्ञान इंग्रजीतनंच शिकलेलो आहे. त्यामुळे असं कॉलेजला गेल्यानंतर बापरे हे काय आहे असं कधी झालं नाही. त्यामुळे मित्र वगैरे बनवायला किंवा नवीन गोतावळा मित्रांचा जमा करायला अजिबातच वेळ नाही लागला. आणि तो तुमच्या कामातनं पण होत असतो की तुम्ही काय काम करताय, तुमचं हे काम आहे, मी गातो, मग हा लिहितो, ओके, हा ॲक्टिंग करतो, ओके, ही मुलगी डान्स करते. ह्या सगळ्या त्या कलागुणांमुळे पण ते मित्र जमत असतात. आता मी फिल्म मेकिंग शिकतोय UPG कॉलेजमध्ये. तर फिल्म मेकिंग म्हटल्यावर प्रत्येक आमच्या वर्गातला मुलगा कोणी ॲक्टर आहे, कोणी रायटर आहे, कोणी डिरेक्टर आहे, कोणी एडिटर आहे. हे सगळे लोक ते कॉलेजेसचे जे प्रोजेक्ट्स असतात, जे असाइनमेंट्स असतात, त्या सगळ्यामुळे एकत्र होते मैत्री त्या कामातनं. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्हाला भाषेचं बॅरियर नाही आहेत मित्र नवीन हे करायला. पण त्यामुळे असं मला कधीच इंग्रजी भाषेचं असं कधी हे नाही झालं, अवघड नाही गेलं किंवा मला कधीच त्याची अडचण नाही भासली. फायदाच झाला आहे मराठी शिक्षणात असल्याचा. मला आत्ता बाबा म्हणताना एक आठवलं, जावेद अख्तर साहेबांची मी एक मुलाखत बघितलेली. त्याच्यात त्यांनी सांगितलं की जे बाबांचं म्हणणं होतं की नवीन शब्द यायला पाहिजेत, नवीन शब्द आपण बनवले पाहिजेत. तसं त्यांनी सांगितलं की आता लता मंगेशकर दैवी गातात किंवा त्यांचं गाणं फार कमाल आहे, ह्याच्या पलीकडे शब्द काय आहेत? कारण अशी लोकं पण 10,000 वर्षातनं एकदा बनतात. सो तानसेन समजा असतील, तानसेनचं कौतुक करायला जर एखादा शब्द असेल तर जसं तो तानसेन नंतर दुसरं कोणी तसं बनलंच नाही, तसं घडलंच नाही कोणी, तितकं मोठं कोणी कलाकार झालाच नाही. त्यामुळे त्याच्यासाठी जे शब्द तेव्हा असतील ते सुद्धा लोप पावत गेले. त्यामुळे जसे जसे असे कलाकार येतात त्यामुळे त्यांच्यासाठी नवीन भाषेत तुम्हाला शब्द ॲड करावेच लागणार. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. आणि परत तेच मराठी भाषेचा मराठी माध्यमात शिकल्यामुळे काही अडचण काहीच नाही आली. कारण मला आठवतं आहे ना, केम्ब्रिजच्या परीक्षा मी दिल्या आहेत, बोराडे सर इथे आहेत, त्यांनी ते कायम ते स्वतः कायम मराठी माध्यमात ते शिकवतात सर. आणि तरी त्यांचं मराठी ह्याला जितकं काय म्हणतात प्राधान्य आहे मराठी यायला पाहिजे, तितकंच ते पोटतिडकीने इंग्लिशसुद्धा शिकवत असतात. ते कायम प्रयत्न करत असतात. असे सगळेच शिक्षक आहेत आपल्याकडे. मला आणि कधीच जसं हे सगळं क्लासचं सगळं चाललं आहे की क्लासचा विषय निघाला की कधी मित्रांना फोन केला की आत्ता कुठे आहे, नाही मी आत्ता क्लासला चाललो आहे. मग आत्ता कुठे, रात्री फोन केला की नाही मी आत्ता क्लासहून घरी चाललो आहे. मग संध्याकाळी फोन केला, नाही मी आत्ता क्लासचा अभ्यास करतोय. मग रात्री फोन केला की नाही मला लवकर झोपायचं, उद्या सकाळी लवकर क्लास आहे. त्यामुळे हेच असतं 24 तास. मला हे कधी झालंच नाही. मी शाळेत पण माझी कित्येक वेळा शाळा बुडायची कारण रेकॉर्डिंग्स असायची, डबिंग्स असायची. पण ह्या सगळ्या शिक्षकांनी कायम सपोर्टच केला आहे. आणि त्यांना कौतुक असायचं मुळात की अच्छा काहीतरी वेगळं करतोय पण हे चांगलं आहे बाबा, करू द्यायला. हे माझ्या कुठल्याच मित्रमंडळात जेवढे सगळे लोक होते त्यांचं कोणाचंच होत नव्हतं. की सगळे लोक इंग्लिश मिडियमला होते. सगळे मी जी कामं करायचो, डबिंग्स करायचो, रेकॉर्डिंग्स करायचो, त्याच्यात सगळे लोक इंग्लिश मिडियमला असायचे. आणि त्यांना डबिंग म्हटलं की स्टुडिओतनं फोन आला की त्यांना असायचं की आता अरे बापरे आता शाळेतनं आपल्याला सोडणार नाहीत, आता आपल्याला हे होईल. मला असं कधीच झालं नाही. मला आई कित्येक वेळा मधल्या सुट्टीत घ्यायला यायची की आता डबिंग आहे चल जाऊया. मग आम्ही सही करायचो, बाई सोडायच्या, काहीच प्रॉब्लेम नसायचा. असं मला शाळेतनं खूप सपोर्ट केला आहे आजपर्यंत. त्यामुळे तो सगळ्याच बाबतीत काही तोटा तर कधीच झालाच नाही, कधीच. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे वक्त्यांना विनंती आहे की थोडक्यात आपण उत्तर द्यायचं आहे. आता फक्त शेवटचे 2 प्रश्न आपण घेतो. एक विदितसाठीच आहे आणि एक वर्तक सर किंवा तुम्हा तिघांपैकी कोणी बोललं तरी चालेल. तर विदितसाठी हा शेवटचा प्रश्न आहे की तुझ्या पालकांनी तुला मराठी माध्यमात घातलं, पण त्या काळातल्या परिस्थितीच्या तुलनेत आताची परिस्थिती जास्त बिकट आहे. कारण पावलं पावली CBSE शाळा सुरू झाल्या आहेत आणि घराजवळच्या मराठी शाळा बंद पडत आहेत. म्हणजे बऱ्याचदा पालकांचं हे कारण असतं की मराठी शाळेत घालायचं होतं पण घराजवळ मराठी शाळा नाही. तर या अशा परिस्थितीमध्ये तू तुझ्या मुलांना मराठी शाळेत शिकवू शकतोस का?
आधी लग्न होऊ. नाही, होतं असं की नंतर आयत्या वेळेला विचार करायला गेला याच्यावर कोणाचं काही उत्तर नसतं, म्हणून मी तुला हा प्रश्न एवढ्या कमी वयात विचारते. नाही, अर्थातच हा विचारच मनात यायचं कारण नाही आहे की इंग्रजी माध्यमात घालायचं का नाही, जो आईबाबांच्या पण कधी मनात नाही आला. नीलच्या बाबतीत माझा लहान भाऊ आहे, त्याच्या पण हा निर्णय घेताना कधी आलाच नाही की इंग्लिश मिडियमला घालूया का मराठी मिडियमलाच घालूया, हा कधी आलाच नाही. ते आपण जसं रोज सकाळी उठल्यावर पाणी पितो, अंघोळ करतो, तशी गोष्ट आहे की मराठी मिडियमला शिकणारच. त्याच्यात काही ती खूपच नॅचरल गोष्ट आहे, त्यामुळे अर्थातच घालीन जर काय असं घडलं तर. नाही, पण त्यांनी एकदम त्याला वरच्या वर्गात पाठवलं, त्यांनी आधीचं काही विचारलंच नाही त्यांना. मेन प्रोसेस ते थोडं वेळोभावी आता प्रेक्षकांकडून आलेले सगळेच प्रश्न नाही घेता आले आणि त्यातले काही प्रश्न असे आहेत ज्याची उत्तरं वक्त्यांनी आधीच दिलेली आहेत की मराठी माध्यमात शिकून पुढे नोकरी मिळते का, करिअर होतं का वगैरे या संदर्भात. तर शेवटचा प्रश्न फक्त शेवटच्या 3 वक्त्यांपैकी कोणीतरी एकाने उत्तर दिलं तरी चालेल की बऱ्याचदा असं होतं की मुलांना मराठी माध्यमात घातलेलं असतं, पण त्यांच्यावर हिंदी सिनेमाचा प्रभाव आणि त्यांच्या आजूबाजूचे जे मित्रमैत्रिणी असतात ते इंग्रजी माध्यमात शिकलेले असतात, त्यांच्या बोलण्यात अनेकदा हिंदीच भाषा असते. म्हणजे मी स्वतः गोरेगावला एका बसमधून प्रवास करत असताना बघितलं आहे की मराठी माध्यमाचीच मुलं होती आणि आपसात हिंदी बोलत होती. तर या सगळ्या प्रभावाला आपण कसं सामोरं जाऊ शकतो? मी थोडंसं सांगेन, कसं आहे, कुठलीही भाषा वाईट कधीच नसते. ते शेवटी एक माध्यम आहे की आपण एकमेकांशी कसे बोलतो. आता इथे आपण सगळे मराठी भाषिकच आहोत, त्यामुळे आपण सहज ही भाषा एकमेकांबरोबर बोलतो आहे. कसं असतं, जेव्हा दुसऱ्या कुठच्या भाषेतले मित्र एकत्र येतात, स्वाभाविक हिंदी ही कॉमन लँग्वेज होते मग आपली, कारण आपल्याला सहज एकमेकांबरोबर बोलता येतं. पण म्हणून आपण मराठीचा अट्टाहास सोडायचा असं नाही आहे, कारण आपण जर घरी जसं विधीने सांगितलं तसं प्रमाण भाषा जर आपण बोललो तर आपोआप मग कशाला तो रिक्षावाला जर हिंदी भाषिक असू नये तर मराठी असू दे, आपणच सुरुवात करतो, भैया चलोगे क्या असं करून. पण का म्हणून आज तेही मराठीत बोलतात. आमचा अगदी फेवरेट पाणीपुरीवाला आहे, UP वरनं आला आहे, इतकी वर्ष गोरेगावमध्ये पाणीपुरी विकतो आणि आमच्याशी तो अगदी व्यवस्थित मराठीतून बोलतो. त्यामुळे हे आपल्यावर असतं की आपण समोरच्याशी कशी ही भाषा कम्युनिकेट करतो, कसे बोलतो. आणि नो डाऊट आज मराठी बोलताना आपल्या स्वतःच्या पण बोलण्यात कितीतरी इंग्रजी आणि हिंदी शब्द येत असतात, कारण कसं आहे, व्यावहारिक भाषा म्हटल्यानंतर थोडं तरी फ्लेक्झिबल माणसाने असायला जाऊ, आणि माणूस असतोच फ्लेक्झिबल. थोडंसं पुणेकरांना फॉलो केलं पाहिजे. मग त्या बाबतीत आपण जर रिक्षात बसल्या बसल्या हिंदी बोलत असू, पुण्यात नाहीच बोलत हिंदी, नाही म्हणजे नाहीच बोलत रिक्षावाल्याची, आणि ते घेण्यासारखं आहे. हे पण आपण करायला हवं, मग आता गरजेचं आहे, म्हणजे ते नाहीच बोलत, त्या रिक्षावाल्यांना शिकावंच लागतं. इथून डावीकडे घ्या, खालच्या अंगाला, पुढे अजून तर सातारा कोल्हापूर साईडला इथून खालच्या अंगाला घ्या. मग त्याला तेही प्रोफिशियन्सीच मिळवावी लागेल त्या रिक्षावाल्याला की खालच्या अंगाला म्हणजे लेफ्ट, वरच्या अंगाला म्हणजे राईट. ही प्रोफिशियन्सी एका भैयाला पण मिळवावीच लागेल तिथे जर रिक्षावाला म्हणून सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर. मगाशी जसं यांनी पण सांगितलं, सरांनी, कदम सरांनी, की आपल्या घरचं वातावरण पण आपण आपल्या पद्धतीने मराठी जर का ठेवलं, म्हणजे आपण घरी येणारं वर्तमानपत्र तरी आपल्या घरात मराठी. आत्ता तर मी बऱ्याचदा असं बघतो की आपण जिथे राहतो त्या घराच्या आपल्या नावाची पाटी ही जास्तीत जास्त इंग्रजीच असते. आता ह्याची खरी काहीच आवश्यकता नाही आहे, पण अशा प्रकारे आपण कळत नकळत मुलांना संस्कार देत असतो की मराठी काय ठीक आहे, म्हणजे आपण घरी तर इंग्लिश बोलू शकत नाही म्हणून आपण मराठी बोलतोय, इतपत ती हे लागते. त्यामुळे आपण आपल्यातच सुधारणा करणं, विशेषतः पालकांनी, की आपल्या घरी मराठी वातावरण असणं, आणि जसं यांनी सांगितलं तसं की पुण्याचं अनुकरण करणं, किंवा मराठी पुस्तकं घरी असणं, वर्तमानपत्र मराठीत येणं, तुम्ही बातम्या मराठीत बघणं, या सगळ्या गोष्टी संवाद साधणं. तुम्ही स्वतः वाचन, आज मी बघितलं आपल्यापैकी बऱ्याच पालकांना म्हटलं जरा तुम्ही मराठीत लिहा, नाही आता आम्ही ऑफिसमध्ये इंग्लिश लिहितो, आम्हाला मराठी लिहिताच येत नाही आली, कारण पत्र लिखाण, शुभेच्छा पत्र हे सगळे प्रकारच बंद झाले. हे प्रकार कुठेतरी आपण चालू केले तर आपलंही मराठीशी संबंध राहील, कुठेतरी आपलं लेखन वाचन झालं तर ते मुलांचं होणार आहे. नाही तर काय आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा हॅपी बर्थडे किंवा एखादा माणूस गेला की फक्त RIP, तिच्या पुढे काहीच नाही. त्याच्यामुळे तशा पद्धतीने आपण आपल्यात जर का सुधारणा केली तर कळत नकळत येत असतं. कुठलीही गोष्ट मुद्दामून
मुलांना सांगायला लागत नाही, मुलं तुमचीच अनुकरण करत असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्यात सुधारणा केलीत, तुम्ही मराठीचा प्रभाव किंवा वाढवलात तर ते आपोआप होणार आहे. त्यासाठी मुद्दाम विषय काढला पाट्या बदलण्याचा, तर ते पाट्या बदलण्याचं जे त्यापेक्षा मराठी शाळा टिकवण्याचा आपण मुद्दा लावून धरला पाहिजे. आणि मराठी पाट्या म्हणजे काय, ममता मेडिकल स्टोअर्स आपण ते मराठी करत नाही ना, आपण देवनागरीमध्ये लिहितो ना. म्हणजे मुद्दा मराठी लिहिण्याचा आहे की देवनागरी लिहिण्याचा आहे, म्हणजे ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे ना. आणि हे मराठी टिकवणं, पण मराठी टिकवणं, जाता येता बोलणं किंवा मराठी शाळेतून नवीन शब्द येतील, मराठीमध्ये मराठी नवीन शब्द येतील ते बघणं, मराठी मुलगा आणखीन पुढे कसं जाईल ते बघणं, हे करणं महत्त्वाचं आहे ना. पाट्या बदलून बदलून काय होणार नाही. तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे चांगली जी पुस्तकं असतील इतर भाषांमध्ये त्याचाही अनुवाद होणं आवश्यक आहे. नाही तर मग ती पुस्तक वाचण्यासाठी तुम्हाला त्याच भाषेचा सहारा घ्यायला तो इंग्लिश. आणि जसं विधीतला प्रश्न विचारला की तू तुझ्या मुलांना मराठी शाळेत घालते, मग माझ्या जागी मी त्याच्या जागी असतो तर म्हटलं असतं मराठी शाळेत टिकल्या तर मी मराठीत त्यामुळे पुळा त्यांनी जो प्रश्न मांडला तोच महत्त्वाचा आहे की आत्ता आपली खरी जी समस्या आहे ती मराठी शाळा टिकणं, आणि त्याच्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत. तरच पुढच्या पिढीला आपण सांगू शकू की अरे मराठीत गेला की नाही, मराठी शाळाच उरल्या नाही तर तो मराठीत कसा घालणार, असा विषय होऊ शकतो. त्यामुळे आत्ताचा विषय हाच खरा आहे की मराठी शाळा टिकण्यासाठी जे जे काही वेगवेगळ्या लोकांच्याकडनं कल्पना आहेत किंवा त्या आपण अधिकाधिक जर का अंमलात आणल्या तर म्हणजे अगदी 2 लाखाची मराठी शाळा हा पण कन्सेप्ट खरा चांगला आहे. म्हणजे त्याच्यासाठी भरपूर मिळू शकतील. तर असाही विचार करून मराठी शाळा टिकण्यासाठी काय करता येईल याच्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. सर्व वक्त्यांनी आज आपल्या कार्यक्रमासाठी वेळ दिला याबद्दल त्यांचे आभार. आणि हे सत्र संपलं असं मी जाहीर करते. धन्यवाद. पुढचं सत्रसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण मातृभाषेतील शिक्षणाचे शास्त्रीय आधार काय आहेत हे सर्वांनी समजून घेणं फार आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की हे सगळा तुमचा इमोशनल ड्रामा आहे. मराठी शाळांचा आग्रह हा इमोशनल ड्रामा लोकांना वाटतो, पण तो तसा नाही आहे. तो का नाही आहे हे ऐकण्यासाठी वक्ते आलेले आहेत. त्यांना मी मंचावर आमंत्रित करण्यापूर्वी जी आमच्याकडून एक चूक झाली ती पहिली दुरुस्त करतो. नमिता धुरी ज्या या सत्राच्या संवादक आहेत त्यांचा सत्कार करणं राहिलेला आहे. तर मी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष विजय नाईक सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन नमिताला ग्रंथभेट देऊन तिचा सत्कार करावा. आणि या सत्राला जसा तुम्ही सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला, जिथं तुम्हाला आवडलं तिथे टाळ्या वाजवल्या, पुढच्या सत्रासाठी तितकंच तुम्ही कान देऊन ऐकावं एवढीच अपेक्षा. आणि पुढच्या सत्राची सूत्र आपल्या हातात घ्यावी. वृषाली विनायक. मी त्यांच्याकडे सूत्र सोपवण्याआधी गिरीश सामंत सर अभिगोरेगावकरचे संस्थाचालक गिरीश सामंत सर उपस्थित आहेत इथे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी वृषाली विनायक यांना ग्रंथभेट देऊन स्वागत करावं.